दिसतंय का सगळ्यांना? हो. हो दिसतंय. परफेक्ट. ओके. सो आज आपला जो टॉपिक आहे, ॲज यू कॅन सी एव्हरीबडी, की तो रिगार्डिंग आपण जे फूड आपण जे पॅकेज आणतो घरामध्ये, तर ते फूड पॅकेजेस आपण वाचायची कशी, ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. की मेनली आपण म्हणजे त्याच्यात काय आहे, काय नाही, त्याच्यात योग्य काय, अयोग्य काय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जस्ट असं जनरल फूड लेवलवरती वाचणार आहोत. तर बिफोर वी स्टार्ट एक काम करू आपण. तुमच्या सगळ्यांकडे तुमच्या आवडती किंवा नावडती जी काय वस्तू किंवा घरामध्ये जे काय समोर असेल जे पॅक्ड आहे, ते ॲज अन ॲक्टिव्हिटी म्हणून प्रत्येकाने पटकन जर का शक्य असेल तर घेऊन या. समोर बसलात, ठेवलात एखादी पॅकेज वस्तू, तर ते जास्त त्याचा तुम्हाला कळायलासाठी उपयोगी पडेल. कुठलीही वस्तू घेऊन या, जी काय असेल ती. आपण 1-2 मिनिटं देऊ आणि मग आपण सुरुवात करू. आणि अगेन ज्यांना आपापले कॅमेरेज ऑन ठेवायचे त्यांनी करा, कारण ते लेबल वाचताना प्रत्येकाचे येणारे रिस्पॉन्सेस आपल्याला बघायला जास्त आवडेल, की आपण काय काय त्याच्यामध्ये वाचतोय किंवा तुमची आवडती नावडती जी काय वस्तू असेल त्याच्यातली. ठीक आहे, ऑल सेट, सुरू करायचं. परफेक्ट. ओके. आता ॲज युजल आम्ही प्रत्येक वेळेला हे डिस्क्लेमर टाकतोच, जस्ट टू मेक शुअर की आपल्याकडे इथे जे काही गोष्टी सांगणार आहोत आम्ही किंवा दरवेळेला जे सांगतो त्याच्यात काहीही चेंजेस करण्याच्या आधी, आजच्या याच्यामध्ये तो फरक तसा पडणार नाही, कारण आपण कुठली औषधं वगैरे बोलणार नाही आहोत. परंतु ज्या गोष्टी इथे सांगितल्या गेल्या आहेत त्याच्यात काहीही चेंजेस करायच्या आधी तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडरशी तुम्ही नक्की बोला किंवा ते बोलणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की आपल्याला ह्या लेबलिंगची किंवा ह्याच्यावरचे जे लेबल्स आपल्या पदार्थांवरचे असतात किंवा एखाद्या गोष्टींवरची जी लेबल्स असतात इकडे दिली गेलेली, त्याचा उपयोग काय, म्हणजे का आपण ती वाचता आली पाहिजेत आपल्याला. एक तर आपण ते बऱ्यापैकी पैसे घेऊन विकत घेतो. इथे कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही. त्याच्यामुळे जे काय तुम्ही विकत घेताय त्याच्यामध्ये कुठले चांगले कंपोनेंट्स आहेत, कुठले वाईट कंपोनेंट्स आहेत, त्याच्यावर काय बघायचं, काय बघायचं नाही, त्याच्यातले हेल्थ बेनिफिट्स आपल्याला किती असणार आहेत, त्याचा उपयोग आपल्याला किती होणार आहे, किंवा एखादी पर्टिक्युलर कुठली कंडिशन तुम्हाला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला तरी रक्तदाबाचा त्रास आहे, जे हायपरटेन्शन आहे, आणि एखादी गोष्ट विकत आणली, तर त्या विकत आणलेल्या गोष्टीचा तुमच्या हेल्थवरती काही उपयोग, म्हणजे काही परिणाम होणार आहे का, किंवा त्याच्यामध्ये असे काही कंपोनेंट्स आहेत का की जे ते तुमच्या हेल्थसाठी योग्य नाहीत, किंवा रादर योग्य आहेत किंवा नाही, ही गोष्ट बघण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ते लेबल वाचता येणं आवश्यक आहे. कारण तसं नसतं तर त्या गोष्टींवरती ती लेबल आलीच नसती. ती फक्त डॉक्टरांना वाचण्यासाठी किंवा न्यूट्रिशन्सना वाचण्यासाठी त्याच्यासाठीच ते फक्त उपलब्ध झालं असतं, पण तसं नाहीये. ती लेबल्स प्रत्येक गोष्टींवरती असतात. याचा अर्थ प्रत्येकाला त्या लेबल वाचता येण्याचा अधिकार दिला गेला आहे. तर ते फार कठीण नाहीये. त्या बेसिक जरी गोष्टी कळल्या आपल्याला तरी आपण हे विकत घ्यायचं किंवा नाही, किंवा ते आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही, ते पटकन कळू शकतं. तर आपण सुरुवातीला अगदी साधी गोष्ट पहिली बघूया, की त्याच्यावरती न्यूट्रिशनल फॅक्ट पॅनल असतं. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये समजा एखादं पॅक्ड गोष्ट असेल तर त्याच्या पाठीमागे हे न्यूट्रिशन फॅक्ट असं हे लेबल लिहिलेलं असतं. त्या न्यूट्रिशन फॅक्टच्या गोष्टींमध्ये किंवा त्या न्यूट्रिशन फॅक्टवरती काय काय लिहिलंय, तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यावरती लिहिलेली असते की ते सर्विंग, म्हणजे माझा कर्सर तुम्ही जर का फिरत असलेला पाहाल तर त्याच्यावरती सर्विंग साईज लिहिलेलं असतं. आता हे पर्टिक्युलर जे लेबल आहे त्या पर्टिक्युलर लेबलवरती 3 औंसचं सर्विंग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 औंस म्हणजे किती, तर त्या पूर्ण कंटेनरमध्ये 2 सर्विंग्स आहेत. म्हणजे टोटल कंटेनरचा पूर्ण त्या कंटेनर मधली वस्तू जर का डिवाइड केली तर ती 2 जणांना उपयोगी पडेल, किंवा 2 जणांना पुरेल रादर, किंवा सजेस्टेड फॉर 2 पीपल असं आहे. तर त्याच्यामध्ये कॅलरीज दिल्या गेल्या आहेत, नंतर फॅट दिलं गेलंय, कोलेस्ट्रॉल दिलं गेलंय, सोडियम दिलं गेलंय, टोटल कार्बोहायड्रेट्स दिलेत, प्रोटीन्स दिलेत, त्याच्याबरोबर शुगर छोट्या अक्षरामध्ये लिहिली गेली आहे, आणि खालती व्हायटमिन ए, कॅल्शियम, व्हायटमिन सी, आयर्न, हे सगळं असं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये लिहिलंय. तर ते का असं लिहिलंय ते पण आपण पाहूया, पुढच्या स्लाइड्समध्ये लिहिलं गेलं आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त इकडे एक मी जे सर्कल केलंय त्याच्यावर त्यांनी लिहिलंय की पर्सेंटेज डेली व्हॅल्यूज ज्या तुम्हाला राईट हँड साईडला जे पर्सेंटेजमध्ये दिसत आहेत त्या 2000 कॅलरी डाएटमधनं आलेल्या आहेत. आता हे 2000 कॅलरी डाएट आलं कुठनं, म्हणजे कुठनं डिसाईड केलं गेलंय की हे 2000 कॅलरी डाएटच आपल्याला म्हणजे त्याच्या अनुषंगानेच ते लेबल बनवायचं. तर युजली डायटरी सिस्टममध्ये ज्या बायका असतात त्या बायकांना 1800 कॅलरीज दिवसाला
आणि पुरुषांना 2200 कॅलरीज असं साधारण एक माप प्रमाण दिलं गेलं आहे इन जनरल. तर त्याचा जो मध्य काढला गेलाय तो म्हणजे 2000 कॅलरीज. तर आपल्याला पूर्ण दिवसामध्ये खूप आपल्या म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी म्हणा किंवा आपलं रेग्युलर कार्य सुरू राहण्यासाठी दिवसभरामध्ये 2000 किलो कॅलरीज म्हणजे 2000 ऊर्जा एवढी आवश्यक असते. 2000 कॅलरी ऊर्जा आवश्यक असते. आता त्या 2000 किलो कॅलरी हे प्रत्येकालाच उपयोगी आहे का किंवा तेवढंच प्रत्येकाला लागणार आहे का, तर नॉट नेसेसरीली. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाची नीड वेगळी आहे. परंतु हे जनरलाइज्ड एक कुठेतरी आपल्याला एक काय म्हणतात ना सुवर्ण मध्य साधायचा असतो. त्या लेबल्सवरती म्हणा किंवा एक साधारण जो अंदाज दिला जातो म्हणजे वन साइज फिट्स ऑल पण काही गोष्टी आपल्याकडे ज्या मिळतात. तर त्याच्यामध्ये एक साधारण हा सुवर्ण मध्य काढला गेलाय की जे डाएट जनरल डाएट प्लॅन केलं जातं ते 2000 कॅलरी डाएटवरती डिपेंड करतं. म्हणजे 2000 कॅलरी डाएट हे आयडियल डाएटच्या अनुषंगाने त्याचं मॅपिंग केलं जातं. तर हे जे सगळं दिसतंय तुम्हाला लेबलवरती ते 2000 कॅलरी डाएटवरती काढलेल्या गोष्टी दिसत आहेत. तर आता ह्याच्यावरनं आपल्याला म्हणजे या पूर्ण सर्विंग्समध्ये कॅलरीजचं प्रमाण किती आहे तर 200. म्हणजे दिवसाला समजा तुमचं 2000 कॅलरी डाएट असेल तर ही जी काही वस्तू आहे जे आता मला ह्याच्यातलं एक्झॅक्टली लेबल कसलं आहे हे मला सांगता येणार नाही. परंतु जे काही तुम्ही ह्याच्यातनं खाल किंवा जे काही तुम्ही मिळेल त्याच्यात तुमचे 2000 पैकी 200 कॅलरीज गेल्या. त्या 200 कॅलरीज गेल्यानंतर उरलेल्या ज्या 1800 कॅलरीज आहेत त्या तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही कन्झ्युम करू शकता. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असतो त्याच्यावरती हेल्थ क्लेम्स असतात. आता ह्या लेबलवरती तुम्हाला हेल्थ क्लेम्स दिसत नाहीये, परंतु पुढच्या काही लेबल्सवरती आपल्याला एक पर्टिक्युलर क्लेम्स दिसतील की अमुक अमुक खाल्ल्यानंतर अमुक अमुक होतं. असं एक साधारण जनरल लेबल दिलेलं असतं की ही गोष्ट हार्टसाठी चांगली आहे. ही गोष्ट तुमच्या प्रोटीन्स जास्त मिळतात किंवा असं असं एक जनरल लेबल्स असतात की हे खाल्ल्याने तुमची प्रकृती नीट ओके राहील किंवा राहण्याची शक्यता आहे. असं एक जनरल लेबलवरती ते क्लेम दिलेलं असतं. त्याचबरोबर हे जे पर्सेंटेज मी म्हटलं आपण जे लिस्ट केलं गेलंय त्याला त्याचं दुसरं नाव आहे इकडेच म्हणजे US मधलं नाव आहे डेली व्हॅल्यूज. म्हणजे डेली व्हॅल्यूज म्हणजेच तुमच्या पर्टिक्युलर दिवसामध्ये किती तुम्हाला पर्सेंटेज या गोष्टी मिळायला पाहिजे. त्याचबरोबर हे कशावरनं काढलं गेलंय तर त्याला DRIs म्हणतात म्हणजे डायटरी रेफरन्स इनटेक. म्हणजे त्याला आपण म्हटलं ना 2000 कॅलरीज इनटेक. तर युजली न्यूट्रिशनच्या स्टँडर्ड्समध्ये 4-9-4 असा एक विभाग केलेला असतो. म्हणजे 4-9-4 चा अर्थ काय तर 4 कॅलरीज पर ग्रॅमचं कन्झम्पशन हे तुम्हाला मिळणार कार्बोहायड्रेट्स मधनं. 9 ग्रॅमचं कन्झम्पशन किंवा 9 कॅलरीज पर ग्रॅम तुम्हाला मिळतं साधारण फॅट्स मधनं आणि 4 कॅलरी कन्झम्पशन परत अजून मिळतं ते तुमच्या प्रोटीन मधनं. असं 494 असं त्याचं एक जनरलाइज्ड एक त्याचं स्टँडर्ड असतं. आता आपल्या शरीराला लागणारे 4 मुख्य जे भाग म्हणतात ना आपण 4 मुख्य न्यूट्रिशनचे भाग कुठले तर एक म्हणजे एनर्जी न्यूट्रिएंट्स किंवा ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते शरीराला ते न्यूट्रिएंट्स. दुसरा म्हणजे व्हायटमिन्स किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की जीवनसत्व. मिनरल्स ज्याला आपण खनिज म्हणतो मराठीत आणि अदर म्हणजे अदरमध्ये युजली पाण्याचं प्रमाण येतं. तर त्या एनर्जी न्यूट्रिएंट्समध्ये कुठले कुठले प्रकार येतात तर एनर्जी न्यूट्रिएंट्स आर मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे मोठ्या प्रमाणातले न्यूट्रिएंट्स. मग त्याच्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं असतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला आपण कार्बोदक म्हणतो आणि फॅट्स म्हणजे असणारी चरबी म्हणजे शरीरामध्ये असणारी ओव्हरऑल चरबी. या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं आपल्याला आपल्या शरीराला सतत किंवा आपल्या सेल्सना सतत ऊर्जा मिळत असते. मग त्याच्यामध्ये काही स्टोरेजच्या गोष्टी येतात, इमिजिएट रिलीजच्या एनर्जीज येतात. तर इमिजिएट रिलीजमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण म्हणजे तुम्ही जितकं खाताय त्याच्यावरती डिपेंड करतं. तसंच व्हायटमिन्सच्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो तर जीवनसत्वाच्या कॅटेगरीमध्ये 2 प्रकार येतात. एक तर फॅट सॉल्युबल किंवा जे आपण चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व किंवा दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर सॉल्युबल. वॉटर सॉल्युबलचा अर्थ पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व. तर ह्याच्यापैकी व्हायटमिन ए, डी, ई आणि के म्हणजे ई आणि के ही जी जीवनसत्व आहेत ही सगळी फॅट सॉल्युबल असतात. म्हणजे ही चरबीमध्ये विरघळणारी व्हायटमिन्स आहेत. मग ही चरबीमध्ये विरघळणारी जी व्हायटमिन्स असतात त्यांचा सगळ्यात जास्त उपयोग किंवा त्याची साठवण जी म्हणतो आपण ती साधारण अशा ठिकाणी केली जाते की जी प्रोलॉंग म्हणजे एकदा तुम्ही त्याचं कन्झम्पशन केल्यानंतर बऱ्याच म्हणजे काही इमिडिएटली याच्यामधनं तुम्हाला त्याची नीड लागत नाही किंवा त्याचं स्टोरेज झालेलं असतं. पण ते चरबीमध्ये स्टोर्ड असतं त्याच्यामुळे ते काही काळापर्यंत ते तुमच्या शरीरामध्ये राहतं. पण त्याच्यापेक्षा बरोबर उलटं जे आहे ते म्हणजे वॉटर सॉल्युबल. तर वॉटर सॉल्युबल मध्ये व्हायटमिन सी आणि बी व्हायटमिनचे सगळे प्रकार
युजली बहुतेक सगळा बी व्हिटॅमिनचा ग्रुप हा वॉटर सॉल्युबल मध्ये येतो, ज्याच्यामुळे ते रोजचं तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या युरिनमधनं किंवा आपल्या मूत्रामधनं ते बाहेर पडतात. म्हणजे तुम्हाला ह्याचं जे कन्झम्पशन आहे ते तुम्हाला व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतलं जाणं आवश्यकच आहे. कारण ह्याच्यापैकी जो बी व्हिटॅमिनचा ग्रुप आहे तो आपल्या रेग्युलर लिव्हर फंक्शनिंगमध्ये जेव्हा लिव्हरचं सगळ्यात मोठं हे डिटॉक्स आहे. म्हणजे तुमच्या नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्याचं आहे. शरीराला जे नको असतं ते बाहेर टाकण्याच्या गोष्टीचं काम जे असतं ते सगळ्यात मोठं काम लिव्हर करत असतो. त्याच्यामुळे लिव्हरच्या फंक्शनिंगसाठी तुम्हाला बी व्हिटॅमिन्सच्या योग्य प्रमाणामध्ये घेण्याची आवश्यकता असते. कारण ते रोजच्या रोज वापरात येत असतं. रोजच्या रोज त्याचा वापर करत असतो आपण. आता त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी जे आहे, त्या प्राण्यांच्या मध्ये व्हिटॅमिन सी हे नॅचरली बनवलं जातं शरीरात. परंतु आपल्याकडे ती कपॅसिटी नसते. म्हणजे आपल्या माणसांमध्ये ती कपॅसिटी नसते. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी हे आपल्याला आपल्या जेवणामधनंच घेतलं जातं किंवा तुम्ही जे काही एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेत असाल तर त्याच्यामधनं घेतलं जातं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी हे तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा अजूनही बरेच त्याचे उपयोग आहेत. परंतु ते व्हिटॅमिन सी आपल्या जेवणामधनंच तुम्हाला घेण्याची आवश्यकता असते. आणि अगेन ते वॉटर सॉल्युबल असल्यामुळे त्याचा निचरा खूप लवकर होतो. त्याच्यामुळे ते योग्य प्रमाणात, योग्य त्यावेळी आणि योग्य तेवढं दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मिनरल्सचा अर्थ होतो खनिज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारी सगळी खनिजं. त्या खनिजांचा सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे मिनरलचा सगळ्यात मोठा उपयोग हा आपल्या हाडांसाठी असतो. म्हणजे आपल्या हाडांची बळकटं किंवा त्याच्या डेन्सिटी बनवण्यासाठी या मिनरल्सचा उपयोग असतो. त्याच्यात बऱ्याच ह्यूज ग्रुप ऑफ मिनरल्स त्याच्या खाली येतात. त्याच्यातली काही स्पेसिफिक असतात, जी तुम्हाला आपल्या त्या लेबल्सवरती नोटेड असतात किंवा दिलेली असतात. आणि अदर म्हणजे शेवटी सगळ्यात चौथा जो प्रकार असतो, जो आपल्या शरीराला आवश्यक आहे रोजच्या आपल्या काम करण्याच्या गोष्टींमध्ये, ते म्हणजे पाणी. म्हणजे तुमच्या शरीरातलं पाण्याचं संतुलन देखील तेवढंच राहणं किंवा तेवढ्या व्यवस्थित योग्य प्रमाणात राहणं तेवढंच आवश्यक आहे. आता आर-डी-एचा अर्थ काय होतं आणि हे सांगण्याचं कारण असं, की ह्या जे सगळे आपण जे पर्सेंटेज दिसतात ना आपल्या लेबलवरती, हे सगळे याच्या छोट्या-छोट्या गोष्टींशी निगडीत असतात. तर आर-डी-एचा अर्थ होतो रेकमेंडेड डायटरी अलाउन्स. म्हणजे याचा अर्थ एक रेकमेंडेशन आपल्याला न्यूट्रिशनच्या किंवा त्या एफ-डी-ए कडनं दिलं गेलंय, की तुमच्या दिवसाच्या तुमच्या खाण्यामध्ये इतक्या किंवा अमुक-अमुक गोष्टी एवढ्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे ते जर का तुम्ही योग्य प्रमाणामध्ये घेतलत, तर तुमची डेव्हलपमेंटसाठी किंवा डिफिशियन्सी तयार न होण्यासाठी जे काही आवश्यक प्रमाण असतं ते तुम्हाला मिळेल. तर हे त्याचा अर्थ होतो इट्स अ रेकमेंडेशन टू टेक द अमाउंट ऑफ डायटरी काय म्हणतात डायटरी इनटेक ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे काय असेल ते. आता आर-डी-आयचा अर्थ, आता हे आधीचं झालं आर-डी-ए. आता पुढचा जो प्रकार असतो जो आर-डी-एच्या वरनं तयार केला जातो ज्या लेबलवरती, त्याचा अर्थ होतो आर-डी-आय म्हणजे रेफरन्स डेली इनटेक. म्हणजे तुमच्या दिवसभराच्या जे काही पॅक्ड फूड तुम्ही खाल, त्या पॅक्ड फूडमधनं तुम्हाला किती मिळणार आहे, एक्झॅक्टली किती अमाउंट मिळणार आहे, ती त्या आर-डी-ए वरनं कॅल्क्युलेट करून आर-डी-आय म्हणजे त्या लेबलवरती दिली जाते. म्हणजे त्यात आणि ते युजुअली न्यूट्रिशन लेबलवरती खूप क्लिअरली दिलं गेलेलं असतं, की फूड अँड डायटरी सप्लिमेंट्सच्या प्रॉडक्टवरती काय लिहिलंय. आणि व्हेन आय से डायटरी याचा अर्थ आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट्स घेतो, म्हणजे आपण कॉस्कोमधनं काही गोष्टी घेतो किंवा जनरल तुम्ही साधं व्हिटॅमिन सी किंवा साधी तुमची मल्टीव्हिटॅमिनची डबी जरी घेऊन आलात ना, तरी त्याच्यावरती हा डायटरी सप्लिमेंट प्रॉडक्टचा प्रोटोकॉल असतो आणि इट्स अ मॅन्डेटरी थिंग. हा आपल्या एफ-डी-ए कडनं इट्स अ मस्ट रूल, की त्याच्यावरती ते लेबलिंग त्या टाईपमध्येच असणं आवश्यक आहे. नाहीतर ते प्रॉडक्ट तुमचं अप्रूव्ह होणार नाही. त्याचबरोबर डेली इंटेक लेव्हल्समध्ये तुमच्या बेसिक नीड्स ज्या आहेत न्यूट्रिएंटच्या, त्या हेल्दी इंडिव्हिज्युअलसाठी त्या किती पर्सेंटेजमध्ये मॅच होतात, हे सगळं त्या लेबलवरती दिलेलं असतं. आणि ॲज आय सेड, की आर-डी-आय म्हणजे रेफरन्स डेली इंटेक जे लेबलवरती दिलेला असतो, ते आर-डी-ए म्हणजे रेकमेंडेड डेली अलाउन्स वरनं कॅल्क्युलेट केलेला असतो. की त्या 2000 कॅलरीज मधनं आलेला जो रेकमेंडेड डेली अनाउन्स आहे, प्रत्येक गोष्टींचा एक पर्टिक्युलर पर्सेंटेज असते. ते आपण बघूच या, की किती पर्सेंट किती लोकांमध्ये कसं दिलं जातं किंवा किती आवश्यक आहे शरीराला, त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेट केलं जातं. आता ही स्लाईड मी ॲक्चुअली एस्केप करून मोठ्या ह्याच्यात लिहिणार, कारण ह्याच्यामध्ये ती पूर्ण स्लाईड मला बसवता नाही आली आहे. पण ऑफकोर्स आणि दिस आय विल शेअर, कारण ह्याच्यामध्ये कुठेही असं कॉपीराइटेड इमेजेस नाहीयेत. त्याच्यामुळे हे शेअरिंग मी तुम्हाला सगळ्यांनाच करू शकते हा पीडीएफ. तर ह्याच्यावरती ह्या डेली व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, DVS दिलेल्या आहेत न्यूट्रिशन लेबलिंगसाठी, की तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी
प्रत्येक न्यूट्रिएंटची डेली व्हॅल्यू किती असायला पाहिजे तुमच्या, आणि ही खूप जनरलाइज कॅटेगरी आहे बरं का. त्याच्यामध्ये असं नाहीये की एवढंच. आता तुम्ही व्हिटॅमिन सी बघाल तर फक्त 90 मिलीग्रॅम आहे, पण 90 मिलीग्रॅम हे मिनिमम क्वांटिटी दिली गेली आहे त्याने, की हे असायला म्हणजे एवढं तरी असायलाच पाहिजे, की तुमची जर का तब्येत ठीक ठेवायची असेल तर एक पर्टिक्युलर गोष्टी तुम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये घेणं आवश्यकच आहे. तर त्यानुसार हे कॅल्क्युलेट केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आता टोटल फॅट दिलेत, आणि हे बोल्ड लेटरमध्ये देण्याचं कारण असं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लेबलवरती असतात. बाकीच्या सगळ्याच गोष्टी लेबलवरती असतातच असं नाहीये, परंतु ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत ज्या लेबलवरती असतात ते मी बोल्ड लेटर्समध्ये दिले. त्याच्यामध्ये टोटल फॅट येतात, सॅच्युरेटेड फॅट आहे, कोलेस्ट्रॉल आहे, 300 मिलीग्रॅमचं कोलेस्ट्रॉल लिस्टेड आहे, टोटल कार्बोहायड्रेट्स आहेत, फायबर आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, प्रोटीन आहे आणि शुगर आहे. या सगळ्या गोष्टी त्या लेबलवरती आवश्यक असतात असणं, किंवा ते नसेल तर ते जे लेबलिंग आहे ते अप्रूव्ह होत नाही. त्याच्यामुळे तो कुठूनही आलेलं असो, मग ते इंडियामधनं असो, इथे आलेलं, किंवा अजून कुठल्याही कंट्रीमधनं ते इथे आलेलं असो, पण हे लेबलिंग जर का तुम्हाला इथे विकायचं असेल किंवा हे जर का तुम्हाला US मध्ये पाठवायचं असेल तर ह्या गोष्टी त्या लेबलवरती असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते अप्रूव्ह होत नाही. आणि या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या लिस्ट असण्याची गरज नाही, परंतु दिस इज अ रेफरन्स चार्ट. वी ऑल मस्ट नो की आपल्याला दिवसभरामध्ये किती गोष्टी आपल्या डेली इंटेकच्या आवश्यक आहेत, की तेवढं मिळणं रादर आवश्यक आहे, की आपल्याला ते आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला या न्यूट्रिशनल व्हॅल्यूजची आवश्यकता असते. आता पुढे आता त्याच्यामध्ये मस्ट हॅव आणि टोटल जे मी तुम्हाला म्हटलं की त्या लेबलवरती त्या काही गोष्टी ज्या असतात त्या आवश्यकच असतात लिहिणं किंवा असणं. त्याच्यामध्ये कॅलरीज येतात, जे आपण मगाशी त्या एका लेबलवर पाहिलं की कॅलरी कंटेंट. त्याच्यामधले टोटल फॅट किती आहेत, मग त्याच्यामध्ये टोटल फॅटच्या अंडर सॅच्युरेटेड फॅट येतात, ट्रान्स फॅट येतात. आता आपण सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट त्याच्यातला एक पटकन त्याचा डिफरन्स बघणार आहोत. कोलेस्ट्रॉल इज द मस्ट टू लिस्ट ऑन द लेबल. त्याचबरोबर टोटल कार्बोहायड्रेट्स किती आहेत हे लिस्ट होणं आवश्यक असतं. टोटल शुगर्स किती आहेत ते लिस्ट होणं आवश्यक असतं. आयर्न किती आहे त्याच्यात, ऍडेड शुगर किती आहे, डायटरी फायबर किती आहे, प्रोटीन किती आहे, सोडियम किती आहे, व्हिटॅमिन डी किती आहे, कॅल्शियम किती आहे आणि पोटॅशियम किती आहे. तर हे जे साधारण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 17 गोष्टी ज्या साधारण दिसत आहेत त्या लेबलवरती युजली आवश्यक असतात असण्याच्या. आता या डायटरी फॅट्स बद्दल आपण बघत होतो की त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट आणि टोटल फॅट आणि अनसॅच्युरेटेड पॉलिसॅच्युरेटेड फॅट हा जो प्रकार असतो ते काय एक्झॅक्टली त्याच्यावर का लिस्ट असतं. तर फॅटचा अर्थ होतो, फॅट युजली फॅटचं एक मजा अशी असते की कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स मधनं आपल्याला ज्या गोष्टी अब्झॉर्ब करतं आपलं बाहेर किंवा स्टोरेज जे असतं ते स्टोरेज एका लिमिटेड अमाऊंट मध्ये असतं. म्हणजे एक लिमिट असतं आपल्या शरीराला ते एक साधारण त्याचे स्टोअर करण्याचं किंवा ते वापरण्याचं. परंतु फॅटचा जो प्रकार आहे, फॅटची कपॅसिटी आपल्या शरीराची स्टोअर करण्याची अनलिमिटेड आहे. आणि ह्या कपॅसिटीमुळे ओबेसिटी हा जो प्रकार असतो किंवा खूप वेड्यासारखं वाटेल तसं आपलं जे वजन वाढणं, कुठल्याही वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती ते फॅट शिरून तिथे स्टोअर करण्याची त्यांची कपॅसिटी असते. म्हणजे साधारण आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ते फॅट पोहोचू शकतं. कारण त्याला लिमिटेशन नाहीये की किती अमाऊंट पर्यंत ते फॅट स्टोअर होईल, ह्याचं लिमिटेशन नाही त्याला. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 494 ही त्याचं जे एक प्रमाण आहे, साधारण ठरलेलं प्रमाण आहे की 4 कॅलरीज पर ग्रॅम आपल्याला कार्बोहायड्रेट्स मधनं मिळणारी एनर्जी, 9 कॅलरीज पर ग्रॅम ही आपल्याला फॅट्स मधनं येणारी एनर्जी, आणि साधारण 4 कॅलरीज, आणि तसेच अगेन दिस इज अ टेंटेटिव्ह थिंग, ते थोडंसं चेंज होतं, परंतु 4 कॅलरीज मधनं पर ग्रॅम ही आपल्याला मिळणारी प्रोटीन मधनं एनर्जी ही साधारण अशा प्रमाणामध्ये विभागलेली असते. आता जर का तुम्ही नीट बघितलं तर 9 कॅलरीज पर ग्रॅम हे आपल्याला फॅट्स मधनं मिळतंय. त्याच्यामुळे तुम्ही फॅट्स जर का जास्त खात असाल तर तुमच्या कॅलरीजचं कन्झम्पशन किंवा कॅलरीजची रिक्वायरमेंट तिथे युजली फिट होते. परंतु ते फॅट्स कुठल्या प्रकारामध्ये आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण त्या फॅट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि म्हणजे पॉलिसॅच्युरेटेड फॅट, रेग्युलर सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट असे वेगवेगळे प्रकार असतात. तर या फॅट्सचं आपल्या शरीरासाठी असणारं महत्व काय, तर आपल्या सेल्ससाठी किंवा आपल्या पेशींसाठी जे मेम्ब्रेन असतं, बाहेरचं जे आवरण असतं, त्याच्या सगळ्याचं एक स्ट्रक्चर, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर आकार देण्यासाठी जे लागतं ते म्हणजे फॅट्स. जर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये तुमच्या शरीरात फॅट्स असेल तर तुमचं बिल्ड देखील व्यवस्थित, तशीच न सुटलेलं अंग किंवा कुठलेही राऊंड ऑर्गन्स दिसत नाहीत, तर अशा पर्टिक्युलर गोष्टींमध्ये ते फॅट्स स्टोअर केलं जातं.
त्याचबरोबर आपल्याकडचं जे हॉर्मोन लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला म्हणतात प्रोस्टॅग्लॅंडिन, ते आपलं इन्फ्लेमेशन कंट्रोल करण्यासाठी एक उपयुक्त हॉर्मोन आहे किंवा हॉर्मोन लाईक स्ट्रक्चर ज्याला म्हणता येईल. त्याचं बॅकबोन असतं ते फॅट्स. त्यामुळे साधारण जेव्हा आपण 50शी नंतर हळूहळू जेव्हा मेनोपॉजल गोष्टींकडे किंवा मेनोपॉजकडे जेव्हा बायका जायला लागतात, तेव्हा त्यावेळेला त्यांच्यामधले स्टोअर करण्याची जी कपॅसिटी असते, फॅट स्टोअर करण्याची कपॅसिटी, ती थोडी जास्त दिसून येते रादर. कारण आपल्या बॉडीला त्यावेळेला हॉर्मोनचे डिप्लिशन्स होत असतात आणि त्या काळामध्ये ते हॉर्मोन बॉडी स्टोअर करण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करत असतं की कुठेतरी ते हॉर्मोन स्टोअर केले गेले पाहिजेत. तर त्याचं जे स्टोअरिंग फॅक्टरीज असतात त्या म्हणजे आपले फॅट्स. त्याच्यामुळे त्या मेनोपॉजल स्टेजमध्ये बऱ्याच वेळा बायकांचं वजन वाढतं आणि ते वजन फॅट्समुळे जास्त वाढतं. म्हणजे फॅट्स हे राऊंड ऑर्गनवरती जास्तीत जास्त लवकर अक्युमुलेट होतात. म्हणजे पोट वाढणं किंवा आपला पृष्ठभाग वाढणं हा जो प्रकार असतो हा बायकांच्या बाबतीमध्ये, इव्हन पुरुषांच्या बाबतीतही त्या गोष्टी दिसून येतात. तसंच ज्यांना डायबिटीज सारखे रोग आहेत किंवा जी कंडिशन आहे, तर त्याच्यामध्ये देखील ओबेसिटी म्हणजे फॅटचं प्रमाण तिथे जास्त वाढलेलं दिसतं. जे एक्सिस फॅट असतं ते हळू ते इट लीड्स टू दॅट ओबेसिटी. आता हेल्दी लाईफस्टाईलसाठी रेकमेंडेशन असं आहे की तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या रेग्युलर इनटेकमध्ये 30% कॅलरीज, म्हणजे 30% ऑफ द कॅलरीज ॲज फॅट्स. म्हणजे साधारण तुमची 2000 कॅलरी डाएट असेल तर त्याच्यातलं 30% म्हणजे साधारण तुमच्या आय वुड से 600 कॅलरीज ज्या आहेत, 600चा तो जी अमाऊंट आहे ती तुमची फॅटमधनं येऊन बाकी सगळी 1400 जी आहे कॅलरी उरलेल्या, त्या सगळ्या तुमच्या कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्समधनं तुमच्या आल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे ते डिवाइड केलं गेलं. 30% पेक्षा कमी म्हणजे अजून तुम्ही कमी ठेवलं तर उत्तम. त्या प्रकारामध्ये तुमची हेल्थ जास्त चांगली. आणि दिस इज अगेन अ व्हेरी जनरल रेकमेंडेशन. इट डज चेंजेस विथ द कंडिशन्स. म्हणजे जसं प्रत्येकाला आवश्यकता असते तसं ते चेंज होतं किंवा तुमच्या कंडिशन प्रमाणे, तुमच्या हेल्थ कंडिशन प्रमाणे देखील ते चेंज होतं. आता सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला? तर सॅच्युरेटेड म्हणजे कुठलेही फॅटी ऍसिड म्हणजे कुठलेही फॅट्स आपल्या शरीरामध्ये जे असतात ते त्यांचं सॅच्युरेशन जर का त्यांचा अणू किंवा त्यांचा एक मॉलिक्यूल जर का तुम्ही बघितला किंवा ॲटम त्याचा बघितला तर त्याच्यामध्ये बॉन्डिंग्स असतात. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल कुठलाही पदार्थ कुठलाही केमिकल स्ट्रक्चर हे वेगवेगळ्या त्यांच्याशी असलेल्या त्यांच्यातल्या बॉन्डमुळे जोडलेलं असतं. तर ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो किंवा त्याच्यामध्ये ती जास्त अशी ताकद असते त्याच्यात धरून ठेवण्याची, ते दॅट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेशन किंवा पॉइंट ऑफ अनसॅच्युरेशन. आणि सॅच्युरेटेड फॅट्स जे असतात त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्डच असतो जो इझिली ब्रेक होऊ शकतो. त्याच्यामुळे ते जे अनसॅच्युरेटेड फॅट किंवा सॅच्युरेटेड जे फॅट असतं, अनसॅच्युरेटेड फॅट इज कन्सिडर्ड टू बी द लिटल बिट हेल्दियर दॅन द सॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅटचा प्रॉब्लेम असा असतो की ते पटकन क्लिप होऊ शकल्यामुळे किंवा त्याचं बॉन्ड पटकन ब्रेक झाल्यामुळे युजली जे आपलं LDL वाढण्याचं किंवा लो डेन्सिटी लिपिड्स वाढण्याचं जे काम असतं हे मोस्ट ऑफ द टाइम ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याचं वाढण्याचं एक मुख्य कारण इज ऑल्सो सॅच्युरेटेड फॅट कन्झम्पशन. म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये समजा सॅच्युरेटेड फॅट कन्झ्युम करत असाल तर ते तुम्हाला हानिकारक ठरू शकतं, स्पेशली तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल तर. आणि हे सॅच्युरेटेड फॅटचं कंटेंट त्या लेबलवरती देणं हे प्रत्येक लेबलिंगसाठी आवश्यक असतं. ते दिलं गेलेलं असतं की तुम्हाला किती आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण किती आहे हे त्या लेबलवरती असतं. त्याच्यामुळे ते वाचणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता युजली तिसरा जो गोष्ट येते ती म्हणजे ट्रान्स फॅट विच इज द अनहेल्दीएस्ट ऑफ ऑल. आणि ते US मध्ये बँड आहे आता. म्हणजे काही वर्षापूर्वी त्याच्यावरती ट्रान्स फॅट असायचंय, पण आता ते व्हेजिटेबल शॉर्टनिंग किंवा मार्गरिन वगैरे आपण किंवा मार्जरीन जे म्हणतो आपण, ज्याला एक लॉंगर शेल्फ लाईफ असते कारण त्याचं हायड्रोजनेशनचा प्रोसेस केलेला असतो. म्हणजे एक एक्स्ट्रा हायड्रोजन त्याच्यामध्ये ऍडेड असतो त्या मॉलिक्युल्समध्ये टू हॅव अ लॉंगर एक्सपिरेशन डेट. म्हणजे इट कॅन सिट ऑन द शेल्फ विदाउट स्पॉइलिंग फॉर व्हेरी व्हेरी लॉंग टाइम. पण त्याच्यातलं ऍक्च्युअल त्याचं जे काय म्हणतात ना डिव्हायटलाइज केलेलं असतं, त्याच्यामध्ये कुठलंही आवश्यक जीवनसत्व अशी शिल्लक राहिलेली नसतात कारण ते खराबच होऊ शकत नाही. जर का त्याच्यात काही नसेलच तर ते खराब नाही होणार आणि म्हणून ते जास्त काळापर्यंत त्या शेल्फवरती विदाउट इव्हन रेफ्रिजरेशन देखील राहू शकतं. आणि त्या प्रकारचे फॅट्स बिकॉज ऑफ दॅट जे आपल्या शरीराला जे हानिकारक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते आपल्या इथे म्हणजे US मध्ये ते बँड आहे. म्हणजे इट इज नॉट अलाउड टू हॅव एनी ट्रान्स फॅट ऍडेड इन द पॅकेज फूड इन युनायटेड स्टेट्स. आता जनरल गाईडलाईन जर का आपण बघितली पर्सेंटेज व्हॅल्यूमध्ये, डेली पर्सेंटेज व्हॅल्यूमध्ये, तर ज्याच्यावरती त्या पूर्ण त्या लेबलवरती ज्याच्यामध्ये 5% पेक्षा कमी असलेल्या ज्या गोष्टी असतात
त्या ऍक्च्युली लोअर कॅटेगरीमध्ये मानल्या जातात. म्हणजे आता समजा एखाद्या गोष्टीमध्ये सोडियम 3%च लिहिलं गेलंय त्या लेबलवर, किंवा तुमचं प्रोटीन 3% लिहिलं गेलं, ह्याचा अर्थ दिस इज अ लो प्रोटीन थिंग किंवा लो सोडियम थिंग. म्हणजे 5% पेक्षा ह्याच्यापेक्षा कमी, 5% पेक्षा कमी, म्हणजे हे लो सोडियमचा कंटेंट आहे. त्याचप्रमाणे जर का एखाद्या लेवलवरती हाय म्हणजे 20% पेक्षा जास्त प्रमाणामध्ये सर्विंग असेल, पर सर्विंग म्हणजे एका सर्विंग मध्ये 20% पेक्षा जास्त गोष्ट त्या लेबलवरती दिसत असेल, तर ह्याचा अर्थ दिस इज द हाय कंटेंट. म्हणजे आता प्रोटीन समजा त्याच्यामध्ये 25% असेल, तर ह्याचा अर्थ दिस इज हाय प्रोटीन कुठलाही पॅकेज फूड. म्हणजे ते आणि तुमच्या ते युजली तुमच्या प्रकृतीसाठी त्यात अकॉर्डिंग टू व्हॉट यू आर चुझिंग फ्रॉम लो अँड हाय, त्याच्यावरनं ते डिपेंड करतं की हे तुमच्यासाठी योग्य आहे किंवा योग्य नाही. तर आता जनरल रेकमेंडेशन मध्ये कुठल्या गोष्टी चूज करायच्या 5% पेक्षा कमी आणि 5% पेक्षा जास्त, तर किंवा 20% पेक्षा जास्त. तर चूज लो कुठलं चूज करायचं त्या लेबलवरती 5% डेली व्हॅल्यू पेक्षा कमी, तर त्याच्यात बघायचं सॅच्युरेटेड फॅट, त्याच्यात बघायचं सोडियम आणि त्याच्यात बघायचं ऍडेड शुगर. हे जर का 5% पेक्षा कमी असेल तर दिस इज प्रॉबब्ली कॉल्ड टू बी की हा इट इज ओके टू टेक, इट कम्स इन द लो कॅटेगरी अँड विच इज ओके टू कन्झ्युम. युजली आपण ते घेतलं तरी चालेल किंवा ते तुमच्या तब्येतीला फार हानिकारक नसेल. त्याचप्रमाणे चूज हाय 20% डेली व्हॅल्यू ऑर मोर. म्हणजे आता एखादा तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात आवश्यक 20% पेक्षा जास्त गोष्टी कुठल्या असायला हव्यात किंवा ते तुमच्यासाठी चांगलं रादर, तर त्याच्यात डायटरी फायबर 20% पेक्षा कमी असणं उत्तम, जास्त असणं उत्तम. व्हायटमिन डी 20% पेक्षा जास्त असणं उत्तम. कॅल्शियम तसंच, आयर्न तसंच आणि पोटॅशियम. हे जे 5 गोष्टी आहेत त्या तुमच्या जर का 20% पेक्षा जास्त असतील तर दोज आर सपोज टू बी हाय कॅटेगरीज आणि दे आर युजली और जनरली ओके फॉर पीपल टू यूज इट. आता ही गोष्ट वेगळी आहे की ज्यांना हाय पोटॅशियम डाएट नकोय किंवा हाय कॅल्शियम डाएट नकोय, त्यांच्यासाठी कदाचित हे उपयोगी पडणार नाही. पण दिस इज अ व्हेरी जनरलाइज स्टेटमेंट की चूज हाय इन 20% अबाव आणि चूज लो इन द 5% बिलो. आता हे सगळं कन्सिडर करता आता तुमच्या मोस्ट ऑफ द टाइम मी आता मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकाने समजा आपापले लेबल्स आणले असतील बरोबर, तर आपण आता वाचायचा प्रयत्न करू तर लेबल कसं दिलं गेलंय किंवा कसं वाचायचं साधारण. तर आता पहिली गोष्ट वाचूया. ह्याच्यावर लिहिलंय 8. आता हे जे कुठलं लेबल मी टाईप केलंय त्याच्यामध्ये न्यूट्रिशन फॅक्ट मध्ये पहिलं दिलंय की त्या पूर्ण कंटेनरमध्ये 8 सर्विंग आहेत आणि ते एक सर्विंग हे 2/3 कप म्हणजे 55 ग्रॅम एवढं सर्विंग आहे. त्याच्यामधनं मिळणारी कॅलरीज माझे टोटल कॅलरीज आल्या 2300. आता या 2300 नाही 230. या 230 कॅलरीज कशावरनं काढल्या गेल्या आहेत तर ह्याच्यामधले फॅट्स किती आहेत, ह्याच्यामधले कार्बोहायड्रेट्स किती आहेत आणि ह्याच्यामधनं प्रोटीन किती आहे ह्याच्यावरती कॅल्क्युलेट करून 494 इज अ जनरलाइज रूल साधारण त्याच्यामध्ये घेऊन म्हणजे तो रूल घेऊन त्याप्रमाणे त्यांनी त्या 230 कॅलरीज त्या अमाऊंट ऑफ सर्विंग मधनं काढल्या. आता ह्याच्यामध्ये समजा आपण बघितलं की टोटल फॅट लिहिले 8 ग्रॅम आणि वरती व्हॅल्यू लिहिली आहे 10%. तर आता हे टोटल फॅट ग्रॅम 8 म्हणजे टोटल फॅट 8 ग्रॅम आणि 10% व्हॅल्यू कुठून आली तर आपल्या रेकमेंडेड आपला जो डायटरी अलाउन्स असतो किंवा डायटरी रेकमेंडेशन आहे त्याच्यामध्ये टोटल फॅट मॅक्सिमम दिवसाला त्यांनी 80 ग्रॅम दिले. तर त्या 80 ग्रॅमचं जर का 10% काढलं तर ते येतं 8 ग्रॅम. म्हणून दिस टोटल फॅट कम्स टू बी 8 ग्रॅम्स. मग त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे 1 ग्रॅम जे 5% दिलंय म्हणजे यू आर ॲट द हायएस्ट लेवल 5%च्या म्हणजे सॅच्युरेटेड फॅट त्याच्यात डेफिनेटली आहे. म्हणजे दिस मे नॉट बी अ बेस्ट ऑप्शन टू चूज पण इट इज स्टील ओके कारण ते 5% मध्ये आहे. आणि अगेन इट डिपेंड्स ऑन द पर्टिक्युलर कंडिशन यू आर फेसिंग. म्हणजे तुम्हाला जर का एखादी पर्टिक्युलर कंडिशन्स असतील आणि त्या तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट ऍब्सोल्युटली जर का अलाउड नसेल खायला तर मग कदाचित हे जे लेबल आहे किंवा हा जो प्रकार जे काय विकत घेताय तुम्ही मे नॉट बी सुटेबल फॉर यू. तर हे 20 ग्रॅमच्या वरनं त्यांनी काढलेलं सॅच्युरेटेड फॅट 5% इकडे. त्याच्यात ट्रान्स फॅट दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन ॲज आय सेड US मध्ये हे बँड आहे त्याच्यामध्ये प्रत्येक त्या लेबलवरती त्यांना आवश्यक असतं ट्रान्स फॅट टाकणं आणि ते 0 ग्रॅमच असायला पाहिजे अदरवाइज इट्स विल नॉट पास. म्हणजे लेबलिंग पासच होत नाही. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल 0%. आता ह्याच्यामध्ये काय नाहीच आहे. म्हणजे 300 ग्रॅम युजली 300 मिलीग्रॅमचं डायटरी रेकमेंडेशन आहे दिवसाचं आणि ह्याच्यात काही नाहीये. तसंच सोडियम आहे 160 मिलीग्रॅम याच्यात या लेबलमध्ये. याच्यात आहे 7% म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे. अगेन दिस इज कन्सिडर्ड इट्स नॉट कन्सिडर्ड टू बी द लो सोडियम काय म्हणतात त्याला लो सोडियम फूड. हे 5 पेक्षा जास्त आहे तो इट इज लिटल बिट हायर. तर ते अगेन तुमचा जो रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे ते चूज करायचंय. त्याचप्रमाणे डायटरी फायबर 14. टोटल शुगर इज अबाउट 12 ग्रॅम्स. आता इन्क्लुड्स द 10 ग्रॅम्स ऑफ ऍडेड शुगर म्हणजे 20% हायएस्ट रिचिंग.
आता ऍडेड शुगर जेव्हा 10 ग्रॅम असते तेव्हा त्याच्यामधनं त्या इमिजिएटली मिळणारी कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे तुम्हाला इमिजिएटली जे तुम्हाला अगदी आवश्यक शरीराला इमिजिएटली लागणार आहे ते शुगरमधनं येतं. पण त्याच्यानंतर त्याचा उपयोग काहीच होत नाहीये. ते तुम्हाला स्टोअर होणार नाहीये. त्याच्यामुळे युजुअली आपण जेव्हा बघताना बघायचं ते थोडंसं जास्त प्रोटीन असलेलं आणि कमी कार्बोहायड्रेट असलेला प्रकार बघितला तर तो जास्त चांगला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी आयर्नचं बघितलं तुम्ही पर्सेंटेज आणि कॅल्शियमचं बघितलं तर 20% आणि 45% आयर्न आहे. तर ह्याचा अर्थ हे जे काही आहे ते हाय आयर्न कंटेंटमध्ये मानलं जाईल किंवा हाय आयर्न कंटेंट फूड असं मानलं जातं. तर त्याच्यामुळे लेबल बघताना ह्या पर्टिक्युलर गोष्टी बघणं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आवश्यक आहे. शक्यतो चूज करताना ज्या गोष्टी आवश्यक नाहीत शरीराला त्या 5% पेक्षा कमी आणि ज्या आवश्यक आहेत शरीराला त्या 20% पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. आणि ते हे जे अगेन आय सेड आय विल शेअर ऑल दी स्लाइड्स म्हणजे हे तुमच्यामध्ये रेफरन्ससाठी लागेल म्हणजे तुमच्याकडे अगदी ठेवता येणं सहज शक्य आहे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन ऍक्च्युली आरडीआयच्या आपल्या एफडीआयच्या साईट्सवरती पण आहेत फक्त तुम्हाला शोधावं लागेल. पण आय कॅन जस्ट शेअर दी स्लाइड सो यू कॅन कीप इट फॉर द रेफरन्स. आता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही आपलं हे जे इथे पिक्चर जे दाखवले ते आपल्याकडचा एक पर्टिक्युलर ब्रँड मधनं आलेलं आपलं जे साधं काय म्हणतो आपण कोथिंबिरीचं लोणचं आहे. आता या कोथिंबिरीचं लोणचाचा तुम्ही जर का नीट लेबल बघितलं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मध्ये सिलांट्रो आहे, सॉल्ट आहे, म्हणजे कोथिंबीर आहे, नंतर त्याच्यात भरपूर मीठ आहे, चिली पावडर आहे, गार्लिक आहे, हे सगळं लिस्ट केलं गेलंय. त्याच्यावर अलर्जी ऍडवाइस्ड आहे आणि खालती एक ब्रॅकेटमध्ये एक काय म्हणतात त्याला एक अलर्ट पण दिलं गेलंय. तर हे जे मॅन्डेटरी फॅक्ट लेबल्स असतात ज्याला मॅन्डेटरी म्हणजे फ्यू अदर मॅन्डेटरी फॅक्ट लेबल्स विच आर सपोज टू बी देअर ऑन द लेबल म्हणजे जे आवश्यकच आहे जे तुम्हाला आपल्या अगेन दॅट इज रिक्वायरमेंट ऑफ अवर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये पहिलं येतं की सगळे जे इन्ग्रेडियंट्स तुमच्या त्या पदार्थामध्ये असतील किंवा त्या बॉटल किंवा त्या पॅक्ड फूड मध्ये असतील ती जनरली शुड बी कमिंग अंडर द GRAS म्हणजे त्याला ग्रास म्हणतो ग्रास इन्ग्रेडियंट म्हणजे त्याचा अर्थ होतो जनरली रेकग्नाइज्ड ॲज सेफ. म्हणजे जे शरीराला हानिकारक नसेल किंवा जे जनरली हानिकारक नाही असं रेकग्नाइज केलं जातं त्या कॅटेगरीमध्ये असलीच पाहिजेत. ते जर का नसली तर ते लेबल पास होणार नाही किंवा ते लेबल तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स लिस्टेड असतात आपल्या लेबलवरती ते युजली डिसेंडिंग मास कॉन्ट्रीब्युशन म्हणजे चढत्या क्रमाने लिहिले गेले उतरत्या क्रमाने लिहिले गेलेले असतात. म्हणजे याचा अर्थ काय तर पहिलं जे इन्ग्रेडियंट लिस्ट केलं इकडे ते म्हणजे सिलांट्रो किंवा ज्याला आपण कोथिंबीर म्हणतो मराठीमध्ये. तर त्या कोथिंबीरीचं म्हणजे सगळ्यात जे पहिलं मोठं इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असेल ते पहिलं लिस्ट केलं जातं. म्हणजे आता हे कोथिंबीरीचं लोणचं आहे तर कोथिंबीरीचं लोणचं असेल तर त्याच्यातली कोथिंबीर ही पहिली इन्ग्रेडियंट आलं पाहिजे आणि ते तिथे तसंच आहे. त्या लेबलवरती लिहिलंच गेलं त्याने की पहिलं इन्ग्रेडियंट हे कोथिंबीर आहे. कोथिंबीरीच्या खालोखाल ते जर काय टाकलं असेल तर ते सॉल्ट म्हणजे मीठ आहे. त्याच्या खालोखाल जे आहे ते म्हणजे तिखट, मग लसूण, मग त्याच्यानंतर ऑइल टाकलंय, मग त्यांनी लिंबाचा ज्यूस टाकलाय. असं हळूहळू हळूहळू ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांच्या टोटल कॉन्ट्रीब्युशन ते लोणचं बनवण्यामध्ये किती आहे त्या पर्टिक्युलर बाटलीमध्ये हे त्यांनी लिस्ट केलंय. त्याचप्रमाणे फूड सर्व्हिंग ॲज स्टँडर्डाइज म्हणजे RCC रेफरन्स अमाऊंट कस्टमरली कन्झ्युम्ड म्हणजे त्या सर्व्हिंगमध्ये टोटल कन्झम्पशन त्या बाटलीमधनं किती केलं पहिलं पाहिजे किंवा रेकमेंडेड कन्झम्पशन किती असायला पाहिजे ज्याच्यामुळे ते पर्टिक्युलर फूड लेबलमधले ज्या कॅलरीज आहेत त्या मिळणार आहेत तुम्हाला. ते त्याचं जे एक पर्टिक्युलर सर्व्हिंग साईज असते ती देखील लिहिणं हे आवश्यक आहे त्याशिवाय ते लेबल पास होत नाही. त्याच्यामुळे त्या सर्व्हिंग साईजमध्ये आपल्याला बरोबर दिलेलं असतं की एवढं खाल्लं तर तुम्हाला हे मिळणार आहे, एवढं खाल्लं तर तुम्हाला इतकं मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमची सर्व्हिंग साईज त्याच्यावरची वाचणं आवश्यक आहे की तुम्ही जर का एखादा पर्टिक्युलर डाएट फॉलो करत असाल किंवा जनरल हेल्थसाठी पण की हे तुम्हाला किती खायला पाहिजे. म्हणजे लोणचं आहे म्हणून आपण अगदी अर्धा वाटी लोणचं जर का तुम्ही खायला लागलात तर ते घातक ठरणार कारण त्याच्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ठराविक अमाऊंटपेक्षा जास्त घेतल्या गेल्या आणि त्या शरीराला कदाचित योग्य नाहीत. तर ते जे सर्व्हिंग दिलं गेलेलं असतं ते वाचणं आवश्यक आहे की त्याच्यातलं ऍक्च्युअल सर्व्हिंग किती आहे. त्याचबरोबर ॲलर्जन्सचा ऍडवाइस म्हणजे ते जे बनवलेल्या गोष्टी आहेत ती कदाचित एका सेम बेल्टवरती बनवलं असेल किंवा एखाद्या सेम फॅक्टरीच्या कंटेनरमध्ये बनवलेलं असेल की ज्याच्यावरती काही ॲलर्जन्स कंटॅमिनेशन्स असू शकतात. तर त्याच्यापैकी ॲलर्जी ॲडवाइसमध्ये त्यांनी दिलंय की मॅन्युफॅक्चर्ड इन द फॅसिलिटी दॅट प्रोसेसेस पीनट्स कारण शेंगदाण्याची ॲलर्जीज वन ऑफ द कॉमन ॲलर्जीज इकडे. त्याचमध्ये ट्री नट्स असू शकतात. मग त्याच्यामध्ये कुठलेही ट्री नट्स असतील, सोया असू शकतं, व्हीट असू शकतं. तर allergens must be declared. It's very, very important to make sure that the allergens are declared, especially food labels वरती.
आणि त्याच्यामधले कॉमन ॲलर्जन्स कुठले असतात, जी कॅटेगरी त्यांनी जी डिफाईन केली गेली आहे एफडीएनी, त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीज आहेत, तर मिल्क म्हणजे दूध आहे, अंडी आहेत, शेलफिश आहे ज्याच्यावरती कडक शेल असतात, म्हणजे मग त्याच्यात क्रॅब्स येतील किंवा कोलंबी येईल, अशा प्रकारचे जे शेलफिश असतात ते, ट्री नट्स, पीनट्स आणि व्हीट आणि सोय, हे सगळ्यांचे हे जे कॉमन ॲलर्जन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली त्याचं लिस्टिंग की हे त्याच्यामध्ये ॲलर्जीचं कंटॅमिनेशन किती असू शकतं या ॲलर्जन्सचं हे लिस्ट करणं तिथे आवश्यकच आहे, कारण त्याचप्रमाणे ते जे प्रॉडक्ट्स आहेत ते विकत घेतात. कारण काही लोकांना इथे सिव्हिअर ॲलर्जीज असतात काही गोष्टींच्या, त्याच्यामुळे ते लेबल्सवरती असणं हे मस्ट किंवा आवश्यक आहे. दॅट डिक्लेरेशन हॅज टू बी देअर. आता एक दुसरी गोष्ट, मी आता सकाळीच आज घरी एक ढोकळा बनवला. तर ब्रँडचं नाव मी सांगत नाही, मला माहित नाही ते ब्रँडचं नाव लिस्टेड आहे की नाही. तर त्याच्यामध्ये ते दिस इज अ क्विक काय म्हणतात ना, क्विक ढोकळा. जेव्हा सकाळी तुम्हाला काही नसेल तेव्हा आपण एखादा म्हणजे इडली असतो, ढोकळा असतो, काही असे पटकन बनवलेले पदार्थ असतात ते आपण पॅक्ड पदार्थ असतात, रेडी टू मेक. तर त्याच्यातलं एक उदाहरण आपण इथे घेऊया. तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशनचं बघाल तुम्ही, तर त्या पूर्ण कंटेनरमध्ये, आता हे साधारण 200 ग्रॅमचं हे पॅकेज होतं. त्या 200 ग्रॅमच्या पॅकेजमध्ये 2 सर्विंग आहेत. म्हणजे टोटल अख्खं पॅक तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये 2च माणसांना पुरेल एवढं सर्विंग आहे. मग त्याच्यामध्ये अराउंड किती पीसेस येतात, तर 40. आता ऑनेस्टली सांगायचं झालं तर प्रत्येक माणूस हा काय 20-20 पीसेस ढोकळ्याचे खाऊ शकणार नाही. पण त्यांनी ते जनरलाइज दिलंय की समजा काही लोकांनी असंच ठरवलं की हेच माझं जेवण, तर अशा वेळेला समजा तुम्ही 20 ढोकळे खाल्लेतच बाबा, किंवा तुमचं अर्ध कंटेनरचं पॅक खाल्लंच, तर तुम्हाला किती कॅलरीज मिळतील? तर कॅलरीज टोटल मिळत आहेत तुम्हाला त्या अर्ध्या पॅकमधनं, म्हणजे एका सर्विंग मधनं 379. आता ते 379 कॅलरीज बहुतेक लोक ही सगळी ब्रेकफास्टला खातात. म्हणजे समजा ब्रेकफास्टचा हा तुमचा असेल तर त्याच्यामध्ये 379 कॅलरीज मधनं टोटल फॅट किती आहेत त्याच्यामधनं मिळणार आहे, तर 4 ग्रॅम. आणि डेली पर्सेंटेज व्हॅल्यूपेक्षा फॅट 6.1 म्हणजे 5% पेक्षा थोडं जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण हे 2.5% आहे. आणि ते लोअर कॅटेगरीमध्ये जरी आलं तरी त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट आहे. मोनोसॅच्युरेटेड फॅट, पॉलिसॅच्युरेटेड फॅट थोडंसं हेल्दियर साईडला जातात. ट्रान्स फॅट ॲब्सोल्युटली झिरो, एज आय सेड इट इज नॉट सपोज टू बी देअर, कारण ही रिक्वायरमेंटच आहे एफडीएची इकडची. कोलेस्ट्रॉल झिरो, विच इज गुड. आणि सोडियमचं प्रमाण जर का तुम्ही बघितलं ते सगळ्यात घातक दिसेल, आणि हे तुम्हाला पॅकेज फूड्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. तर हे सोडियमचं जे कंटेंट आहे ते तुम्ही बघाल तर 3244 मिलीग्रॅम, म्हणजे 135.2%, म्हणजे आपलं कितीतरी पटीने जास्त हे सोडियमचं कंटेंट त्याच्यात आहे. कारण स्टेबिलिटी वाढवण्यासाठी किंवा त्या पॅकेजेसला जास्त काळ ठेवण्यासाठी मीठ हे नेहमी आपण ज्याला म्हणतो प्रिझर्वेटिव्ह सारखं वापरलं जातं. ते टिकवण्यासाठी, अन्न टिकवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. आणि म्हणून मिठाचं प्रमाण अशा पॅकेजेसमधनं सगळ्यात जास्त असतं. तर ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे त्या लोकांनी तर हे जे प्रकार आहेत, स्पेशली ज्यांना मीठ कन्झम्पशन कमी प्रमाणामध्ये सांगितलं गेलंय, तर त्यांनी ही पॅकेजेस व्यवस्थित वाचून मगच विकत घ्यावी की ते तुम्हाला किती मिळणार आहे. बरं, आता या 2 सर्विंग्स पैकी तुम्ही जर का अर्धच सर्विंग खाल्लं तर याचा अर्थ त्या कॅलरीज पेक्षा एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू ईट इज डिवायडेड बाय 2. तेवढंच तुम्ही कन्सिडर करू शकता. आता टोटल जर का फायबरचं प्रमाण बघितलं तर दिस इज अ गुड क्वालिटी फायबर. ह्याच्यामध्ये 25.6% फायबर आहे. त्याचबरोबर ऍडेड शुगर जास्त आहे. ऍडेड शुगर 17 ग्रॅम, म्हणजे भरपूर 34% ऍडेड शुगर त्याच्यात आहे. कारण ढोकळ्यामध्ये त्या सॉल्टला मॅनेज करण्यासाठी, त्याला एक ती पॅलेट देण्यासाठी शुगरही तेवढीच टाकली जाते. म्हणजे 34% शुगर. प्रोटीन जरी जास्त असलं 36.8% किंवा 36.8% प्रोटीनचं प्रमाण आहे, 18.4. परंतु आता ते प्रोटीन कशामुळे आलंय जास्त, ते चण्याच्या पिठापासून बनलंय. तर चण्याच्या पिठामध्ये एनिवे, म्हणजे जे हरभरे असतात ते हरभऱ्याचं पीठ किंवा हरभरे हे आपल्या हाय प्रोटीन कंटेंटमध्ये एनिवे जातात आणि त्याच्यामध्ये आयर्नही जास्त असतं. त्याच्यामुळे ते आयर्नचं प्रमाण देखील तिथे जास्त दाखवलंय, 28.9. पोटॅशियमचं प्रमाण परत जास्त आहे, 555.8 मिलीग्रॅम. आता काही काही जे किडनी पेशंट्स वगैरे असतात त्या लोकांना बऱ्याच वेळा जे पोटॅशियम स्पॅरिंग डायोरेटिक्स वरती असतात. म्हणजे याचा अर्थ ते त्या गोळ्या ज्या तयार केल्या गेल्यात की त्या गोळ्या जे घेतात त्यावेळेला त्या गोळ्यांचं डिझाईनच असं केलं गेलं असतं की ते शरीरातलं पोटॅशियम इंटॅक्ट ठेवेल. बाकी सगळं जरी सोडियमचं प्रमाण कमी झालं तरी पोटॅशियम इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतं, किंवा ते बाहेर पडू देत नाही आपल्या युरिनमधनं. तर त्याच्यामुळे त्यांचं ऑलरेडी पोटॅशियम तिथे त्याच्यात हाय प्रमाणामध्ये असतंच. आणि त्याच्यातनं जर का त्यांनी हे कन्झ्युम करताना प्रयत्न केला तर त्यांना युजली 2 ते 3 ग्रॅम पर्यंत मॅक्सिमम पोटॅशियमचं प्रमाण अलाउड असतं दिवसभरात त्या खाण्यामध्ये. त्याच्यात जर का हे तुम्ही 2 पैकी 1 सर्विंग खाल्लं तर तिथे 555 मिलीग्राम ऑलरेडी गेलंच.
म्हणजे उरलेलं तुमचं किती, तर फक्त 1500 मिलीग्रॅम जे तुम्हाला तुमच्या बाकीच्या जेवणांमधनं तेवढंच तुम्हाला घेता येऊ शकतं. त्याच्यामुळे हे जे कंटेंट आहे ते वॉच इट फॉर. म्हणजे तू लिटरली जरी तुम्हाला खूप छान छान गोष्टी याच्यावर दिसत असल्या की फायबर एवढं आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन छान दिसतंय, आयर्न खूप चांगलं दिसतंय, कॅल्शियम चांगलं दिसतंय, परंतु त्याच्यात बाकी पण काही गोष्टी आहेत की ज्या कदाचित तुमच्या प्रकृतीला सुटेबल होऊ शकत नाही. आता जे खूप चांगलं म्हणजे ओव्हरऑल ज्यांची हेल्थी प्रकृती आहे त्यांच्याकडे ॲब्सोल्युटली फाईन, दॅट्स फाईन, आणि वन्स इन अ वाईल इटिंग इज ॲब्सोल्युटली ओके ॲज लॉंग ॲज यू आर मॅनेजिंग इट. आता ह्याच्यावरती त्यांनी तुम्ही परत अगेन दिस इज अन इंडियन लेबल, म्हणजे हे इथे येणारं इंडियन लेबल आहे, तर त्यांना देखील ह्या लेबलिंग गोष्टी त्यांच्या लेबलवरती असायलाच लागतात. त्याच्यातलं परत इथे दिलं आहे की डेली पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे, तर 2000 कॅलरीजवरनं कॅल्क्युलेट केलं गेलंय. ॲज आय सेड 2000 कॅलरीज कशा, तर 1800 कॅलरीज रेकमेंडेशन फॉर विमेन, 2200 कॅलरी रेकमेंडेशन्स फॉर मेन, त्याचा मध्य काढून 2000 कॅलरीज मध्ये त्याचं डिव्हिजन केलं जातं. आता ह्याच्यामध्ये असणाऱ्या इन्ग्रेडियंट्स पैकी सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट जे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये इथे असायला पाहिजे ते कुठलं, तर आपला बेसन. तर बेसनचं तुम्ही प्रमाण बघाल तर 71%, म्हणजे बरोबर आहे. या लेबलवरती सगळ्यात जास्त जे ऍड केलं गेलंय ते म्हणजे बेसन, आणि ते तसंच लिस्ट केलं गेलंय. त्याच्याबरोबर येते ते शुगर, म्हणजे खालोखाल बेसनाच्या खालोखाल तुमच्या ज्या गोष्ट टाकली गेली ती काय आहे, तर साखर. म्हणजे म्हणून ते साखरेचं प्रमाण 17 ग्रॅम, म्हणजे 34% हे साखरेचं प्रमाण आहे. त्याचबरोबर सिट्रिक ऍसिड थोडासा आंबटपणा येण्यासाठी, सोडियम बायकार्ब तो जो आपण त्याला खायचा सोडा म्हणतो ते फुगण्यासाठी पीठ, त्याच्यानंतर आयोडाइज सॉल्ट, आणि शेवटी ते आयोडाइज सॉल्टचं प्रमाण त्यांनी दिलंय. पण एवढं सगळं होऊन देखील आयोडाइज सॉल्टचं जर का तुम्ही प्रमाण बघाल, इथे तुमचं सोडियमचं प्रमाण बघितलं तर ते कितीतरी जास्त त्या पर्सेंटेज डेली व्हॅल्यूमध्ये दाखवतं, जरी ते सगळ्यात छोटं इन्ग्रेडियंट असलं तरी देखील. आता याच्यामध्ये त्यांनी मे कंटेनचे ट्रेसेस दिलेत, व्हीट, मिल्क, नट असू शकतं. म्हणजे तुम्हाला जर का एखादी व्हीटची अलर्जी असेल, तुम्ही ग्लुटेन फ्री जात असाल, मिल्कची अलर्जी असेल, तर कदाचित हे तुम्हाला सुटेबल होणार नाही. त्याच्यामुळे हे बघत असताना हे सगळे प्रकार, त्याचबरोबर एक्सपिरेशन डेट, त्याचा बॅच नंबर किती आहे, हे सगळं त्याच्यावरती बघणं हे आवश्यक आहे. आता अजून एक दुसरं लेबल बघायचं इकडे, तर आपला जो इंडो चायनीज सॉस असतो ना त्याच्यावरचं लेबल आहे. तर हे ह्याचं काढण्याचं कारण असं की हा जो लाल सर्कल केलाय, तर तुम्ही बघाल तर ह्याच्यावरती 2 न्यूट्रिशनचे कंटेंट दिलेत. एक म्हणजे ऍव्हरेज क्वांटिटी पर सर्विंग किती आहे, आणि ऍव्हरेज क्वांटिटी पर 100 ग्रॅम्स. म्हणजे बरीच लोक समजा ते अख्खाच्या अख्खा सॉस एखादा पदार्थ करण्यासाठी वापरत असतील, तर त्याचं पूर्ण कॉन्टेंट, त्याच्यातनं मिळणारी पूर्ण काय म्हणतात त्याला, कम्प्लीट न्यूट्रिशन किती असेल, ते असं डबल लेबलिंग देखील त्याच्यावरती केलं जातं, त्या पूर्ण आपल्या बाटल्यांवरती केलं जातं. तसंच आता हे रेडी टू ईट सॅलड किट आहे, म्हणजे हा जनरल आपल्या रेग्युलर होल फूड स्टोर्स मधनं आणलेला सॅलड किटचं लेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर फॅटचं कंटेंट 13% आहे. त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट अगेन अ लिटल हायर. त्याचं कारण काय असू शकतं, म्हणजे हेल्दीयर जरी गोष्ट आपण म्हटली की त्याच्यात आहे, म्हणजे त्याच्यात सॅलड हे कंटेंट जरी असलं तरी पण सॅच्युरेटेड फॅट आणि टोटल फॅटचं प्रमाण जास्त का असू शकेल, कारण त्याच्या आतमध्ये ड्रेसिंग असतं. ते ड्रेसिंग तेलापासून बनवलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारचं तेल, आणि त्याच्यात बाहेरच्या ड्रेसिंगमध्ये अजून काही केमिकल्स असतात ते थिकन करण्यासाठी. तर कदाचित त्याच्यामुळे ह्या मधल्या फॅट्सचं प्रमाण वाढू शकतं. त्याचबरोबर त्याच्यात 3% कोलेस्ट्रॉल आहे, पण ते लोअर कॅटेगरीमध्ये 5 पेक्षा कमी आहे, सो इट इज फाईन. सोडियम कॅटेगरी अगेन हायर 12%, कारण हे टिकवण्यासाठी बाहेर फ्रेश बनवलेलं नाहीये. हे जरी पेरिशेबल असलं तरी देखील त्याचा एक लिमिट आहे, म्हणजे ते तुम्ही साधारण 10 ते 12 दिवस जरी टिकवू शकता. म्हणजे 10 ते 12 दिवस टिकवण्यासाठी देखील त्यांना त्याच्यात सॉल्ट टाकणं आवश्यक आहे, म्हणून ते 12% सॉल्टचं प्रमाण आहे. कार्बोहायड्रेट 3, आणि टोटल डायटरी शुगर आणि टोटल शुगरचं प्रमाण 2%. डायटरी फायबर इज गुड 7% आहे, थोडं जास्त प्रमाणामध्ये तिकडे आहे. कॅल्शियम 6%, पोटॅशियम 4%, म्हणजे दिस इज अ ओके कॅटेगरी. जरी तुम्हाला असं खूप फॅन्सी दिसत असलं की अरे आम्ही सॅलड खातोय, वी आर इटिंग व्हेरी व्हेरी हेल्दी, पण असं जरी आपल्या डोक्यामध्ये असलं तरी देखील जेव्हा तुम्ही लेबल बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं खरंच डाएट आपण जे खातोय ते किती हेल्दी प्रमाणामध्ये म्हणजे खरंच ते खातोय का, हे सगळं तुम्हाला त्या लेबलवरनं कळेल. आता आपण डायटरी सप्लिमेंट्सकडे येऊया. आपण बऱ्याच वेळा कॉस्कोमधनं हे आण, या दुकानातनं ते आण, अमुककडनं तिकडनं आण, किंवा इव्हन आमच्याकडे पण फार्मसीमध्ये खूप गोष्टी ठेवल्या गेलेल्या असतात, आणि आम्ही जेव्हा रेकमेंड करतो की हा हे तुम्हाला हवंय, ते तुम्हाला हवंय, तसं एक एक्झाम्पल इकडे दिलंय. तर हे जे डायटरी लेबल आहे ते एक डायबेटिक, ज्याला आपण म्हणून डायबिटीस लोकांसाठी, ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठीचं एक मल्टीव्हिटॅमिन आहे, जे लोक मेटफॉर्मिन वरती असतात किंवा डायबेटिक मेडिकेशन्स वरती असतात, ज्यांच्यामध्ये त्या मेडिकेशन्समुळे B12, ओव्हरऑल B12 आणि जनरल बी व्हिटॅमिनचं प्रमाण कमी असतं, कारण त्यांच्या लिव्हरला जास्त प्रमाणामध्ये ते
काम करणं आवश्यक असतं की ते बाहेर टाकणं, ज्या आवश्यक गोष्टी नको आहेत, जे ड्रग्सचं एलिमिनेशन ज्याला आपण म्हणतो ना ते, त्याच्यासाठी त्यांचं बी व्हिटॅमिन खूप चांगलं असणं आवश्यक असतं, कारण ह्या गोष्टींमुळे त्यांचं डिप्लिशन झालेलं असतं. तर हे त्याचं लेबल त्यांनी इथे कंटेंट दिलंय. आता हे डायटरी सप्लिमेंट्समध्ये देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ फूड, मल्टिपल वे, म्हणजे ते कॅप्सूल्स असतील, टॅबलेट्स असतील, पावडर असेल किंवा ज्याला आपण मेडिकल फूड म्हणतो ते असू शकेल, वेगवेगळे प्रकार असतात. आणि ते जे डायटरी सप्लिमेंट्स असतात ते आर इंटेंडेड टू प्रोव्हाइड अ स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स, म्हणजे ते जनरल न्यूट्रिएंट कॅटेगरीमध्ये येत नाही, तर त्यांना एक जास्त प्रमाणामध्ये एक स्पेसिफिक टाईप ऑफ न्यूट्रिएंट्स दे आर सपोज टू प्रोव्हाइड टू द पीपल. आणि त्याच्यामध्ये फायटो न्यूट्रिएंट्स पण असू शकतील, म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित प्लांट एक्स्ट्रॅक्टेड गोष्टी देखील असू शकतील, म्हणजे कुठं आता ह्याच्यामध्ये चायनीज सिनेमन आहे, तर चायनीज सिनेमन पासनं काही जे बेनिफिट्स आहेत ते डिकॅफिनेटेड ग्रीन टी आहे, याच्यामध्ये अल्फा लायपोइक ऍसिड ऍडेड आहे, एल कार्नोसिन ऍडेड आहे. आणि ह्याच्यात तुम्ही गंमत बघाल तर इथे पर्सेंटेज डेली व्हॅल्यू मध्ये स्टार्स दिलेले आहेत. जर डबल स्टार दिले तर डबल स्टारचा अर्थ काय की डेली व्हॅल्यू इज नॉट एस्टॅब्लिश्ड, म्हणजे ह्याचा उपयोग करणे कदाचित त्याचं स्टडीज झालेलं नाहीये. तर हे डेली व्हॅल्यूज आपल्याला किती लागणार आहे? चायनीज सिनेमन हे काय रेग्युलर वापरातली गोष्ट आहे का? तर कदाचित नाही. त्याच्यामुळे लोकांना ह्याची डेली व्हॅल्यू किती घ्यायची हे माहित नाही. सो डिपेंडिंग अपॉन अ स्पेसिफिक कंडिशन ह्या डायटरी सप्लिमेंट्स त्या तशा प्रकारे डिझाईन केल्या जातात. आणि डायटरी सप्लिमेंट्स हे युजली आर नॉट इंटेंडेड टू रिप्लेस द होल मील्स. आता काही गोष्टी असतात, म्हणजे आता तुम्ही डिटॉक्स किट्स बघितलेत किंवा काही ज्याला आपण मेडिकल फूड म्हणतो, तर ते कदाचित ते मेडिकल फूड किंवा काही डिटॉक्स किट्स असतात, त्यामध्ये जेव्हा डिटॉक्स तुम्ही करत असाल तेव्हा एक जे पावडर कंटेंट दिले जातात ते कदाचित दे आर द मील रिप्लेसमेंट्स, म्हणजे ते तसंच डिझाईन केले गेले असतात की त्यांना पर्सेंटेजची पूर्ण ते कम्प्लीट जे तुम्हाला न्यूट्रिएंट पॅनल लागतं पूर्ण दिवसभराला ते त्याच्याकडनं प्रोव्हाइड होतं. पण युजली जे डायटरी सप्लिमेंट्स आपण बाहेरून आणतो दे विल नॉट प्रोव्हाइड एनी पर्टिक्युलर टाईप ऑफ मील रिप्लेसमेंट्स. आता तुम्ही जर का एन्श्योर वगैरे बघितलं ना, आपण जे ज्यांना जे थोडे वीक झालेले लोक असतात त्यांच्यासाठी आपण ते एक ते प्रोटीनचं कंटेंट म्हणून ते युजली त्या पेशंट्सना देतात. तर त्याच्यावरती तुम्ही जर का बघितलं तर ते पूर्ण पॅनल त्याच्यात व्हायटमिन्स मिनरल्स दिवसभराचे ऍडेड असतील, तर तुम्हाला दिवसभरामध्ये ते सपोर्ट देणारे व्हायटमिन मिनरल्सचं प्रमाण त्यात असेल. पण असे जे बाकीचे जे सप्लिमेंट्स असतात ते मात्र मील रिप्लेसमेंट्स आपण करू शकत नाही. आता ह्या अंडर एफडीए मध्ये ह्या न्यूट्रिएंट कॅटेगरीज असतात, त्याचे 3 क्लासेस असतात. हे अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू रिमेंबर. त्याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2 आणि थर्ड ग्रुप न्यूट्रिएंट असं हे डिवाइड केलं गेलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये क्लास 1 न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, तर असे न्यूट्रिएंट्स म्हणजे ते कोणामध्ये असू देत, मग ते फूडमध्ये असू देत किंवा न्यूट्रिशनल सप्लिमेंटमध्ये असू देत, दे आर फॉर्म्युलेटेड ॲज अ पार्ट ऑफ डायटरी सप्लिमेंट्स, म्हणजे ते त्या पूर्ण म्हणजे त्याला फॉर्टिफाईड फूड म्हणतो ना. अगदी चांगलं एक्झाम्पल त्याचं द्यायचं झालं तर आपलं सिरियल, की ज्यांनी ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऍड केली गेलेली असते त्याच्यामध्ये टू गिव्ह यू द फुल सप्लिमेंट किंवा फुल डायटरी न्यूट्रिएंट, त्याला म्हणतात क्लास 1 न्यूट्रिएंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये व्हायटमिन्स येतात, मिनरल्स येतात, फायबर येतात, अमिनो ऍसिड्स येतात, कॅफिन येऊ शकतं, प्लांट एक्स्ट्रॅक्ट येऊ शकतं, या सगळ्या गोष्टी त्या ऍडेड क्लास 1 न्यूट्रिएंट्स मध्ये असतात. आणि जेव्हा क्लास 1 म्हटलं जातं ह्याचा अर्थ त्या लेबलवरती त्यांचं प्रमाण हे 100% पेक्षा जास्त असायला पाहिजे त्या डिक्लेरेशनमध्ये, त्या लेबलच्या डिक्लेरेशनमध्ये. जेव्हा त्या 100% पेक्षा जास्त असेल याचा अर्थ त्या लेबलवरती क्लास 1 न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट, म्हणजे त्या पदार्थामध्ये क्लास 1 न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट. आणि ॲज आय सेड द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस इज द ब्रेकफास्ट सिरियल किंवा मल्टीव्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट जे आपण घेतो त्याच्यामध्ये समजा तुमचं 100% पेक्षा जास्त प्रमाण असेल तर युजली ते गुड ग्रेड क्लास 1 न्यूट्रिएंट्स आर ऍडेड टू दॅट पर्टिक्युलर थिंग टू एनहान्स अवर हेल्थ किंवा आपली हेल्थ रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी केली गेलेली असते. आता हे सप्लिमेंटल फॅक्ट बघूया आपण त्याचं एक एक्झाम्पल म्हणून. हे अगेन ज्याला एक आपण म्हटलं ना मगाशी मी जे लेबल दाखवलं की आपल्या डायबिटीसच्या लोकांसाठी ती गोष्ट एक पर्टिक्युलर मल्टीव्हिटॅमिन इथे मिळतं, तर त्याच्यासाठी हे जे ती पर्सेंटेज व्हॅल्यू बघाल तर ती 100% पेक्षा खूप जास्त पर्सेंटेज व्हॅल्यूज इथे लिस्टेड आहेत. सो दिस इज अ फॉर्टिफाईड फूड, म्हणजे एनहान्स्ड फूड, की ज्याला ते सप्लिमेंटल क्लास 1 सप्लिमेंटल म्हणून दिलं जातं. त्याचप्रमाणे ते असं सर्कल केलं गेलंय मी, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टारचा अर्थ असतो की डेली व्हॅल्यू इज नॉट एस्टॅब्लिश फॉर दोज थिंग्स. त्याचा अभ्यासक्रम किंवा त्याच्यावरती असं एक पर्टिक्युलर डेली व्हॅल्यू नाहीये, म्हणजे त्याचं रेकमेंडेशन नाहीये. आता ह्याचं एक्झाम्पल म्हणून आपण बघूया ते चिरिओसचं. तर चिरिओसच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर का बघाल तर त्याच्यात व्हायटमिन हा जो सगळा जो बी व्हायटमिनचा ग्रुप आहे, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, B6, B-फोलेट, B12, पॅन्थोटेनिक ऍसिड आणि झिंक, हे सगळं 100% मध्ये आहे. म्हणजे ह्याचा अर्थ दिस इज अ फॉर्टिफाईड सिरियल, म्हणजे ते फॉर्टिफाईड फूड मध्ये जातं.
दिस इज समथिंग यू कॅन कन्झ्युम इन अ जे ज्याला आपण म्हणतो की हा ते हेल्थच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकेल. ओनली वन थिंग ऑन द लेबल विच यू कॅन वॉच इज द ॲडेड शुगर इज अबाउट 8 grams. सो ज्या लोकांना डायबिटीसचा इश्यू आहे त्यांनी हे जे आता हे मला असं वाटतं व्हॅनिला स्पाइस चिरिओज असावेत. ते मुलांसाठी ठीक आहे की ते त्यांचं खेळण्या बिळण्यामध्ये ते सगळं नंतर घालवतात. परंतु जे डायबिटिक लोक आहेत किंवा ज्यांना शुगर कंट्रोल करायचे त्यांनी हे व्हॅनिला स्पाइसच्या ऐवजी नुसते चिरिओज वापरले तरी चालतात. मग त्याच्यामध्ये हे सेम कॉन्टेंट असेल पण त्याच्यात ॲडेड शुगर मात्र कमी असू शकते. त्याच्यामुळे दिस इज समथिंग यू शुड ऑलवेज वॉच फॉर की युजली सिरियल जेव्हा तुम्ही चूज करता तेव्हा ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं 100% व्हॅल्यूज आहेत का, मग ते तुमच्या तब्येतीसाठी जास्त उपयोगी आहे. सो ऑलवेज चूज वाईजली व्हॉट युअर बाईंग. कारण आपण हे जे विकत घेतो सिरियल वगैरे ते काय कमी पैशांना विकत घेत नाही. ते साधारण एकाच प्राइसमध्ये विकतात आणि फॅन्सीयर काय म्हणतात बॉक्स आणि असं ते सगळं असतं त्याच्यात कदाचित आपण जास्त पैसे पण देतो. पण त्याची व्हॅल्यू 100% आहे का हे मात्र आपल्याला बघणं आवश्यक आहे कारण ते आपण घेत नाही. द फर्स्ट थिंग विच वी चूज फॉर ऑर द लुक फॉर इज द लेबल. त्याच्या पाठीमागचं समोरचं जे लेबल असतं ते किती आकर्षक आहे, त्याच्यावरती कुठलं चित्र आहे, मग त्याच्यावर कुत्र्याचं चित्र आहे का मांजरीचं चित्र आहे, मग अजून कोण हेल्दी असं मसलवाला माणूस दाखवतोय का वगैरे असं काहीतरी आपण ते चूज करतो. पण त्याच्याऐवजी जर का पाठीमागचं लेबल बघितलं तर ते जास्त आपल्या शरीराला आवश्यक आहे. आता क्लास 2 न्यूट्रिएंट्सचा अर्थ काय होतो की जे नॅचरली अकरिंग असतात, इंटॅक्ट असतात त्या फूडमध्ये, लाईक मग व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, जे काय आहे ते, किंवा ओटमील असेल, आणि त्याच्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेशन त्यांचं जे असतं ते कॉन्सन्ट्रेशन व्हेरी होऊ शकतं, म्हणजे ते बदलू शकतं कुठल्याही रिझनमुळे. मग त्यांची सॉइल म्हणजे मे बी त्या फ्रुट्स एखादा आता समजा या सीझनमध्ये फ्रूट एक आलं आणि मे बी स्प्रिंगमधनं आलेलं फ्रूट आणि फॉलमधनं आलेलं फ्रूट त्याच्या सॉइल क्वालिटीमुळे म्हणा किंवा ॲटमॉस्फेरिक वेदर चेंजेसमुळे कदाचित त्याच्यातले न्यूट्रिएंट्सचे जे कंटेंट असतात ते थोडे इकडे तिकडे होऊ शकतात. तर अशा वेळेला त्या क्लास 2 न्यूट्रिएंट्सचं डिक्लेरेशन जे असतं ते 80% पेक्षा जास्त असेल तर ते दॅट इज समथिंग यू कॅन चूज. आणि त्याच्यातलं सगळ्यात 2 महत्वाचे न्यूट्रिएंट्स जे आपण खूप चांगल्या एक्झाम्पलनी बघतो ते म्हणजे व्हायटमिन सी इन द ऑरेंजेस, कॅल्शियम इन द मिल्क. ते तुम्हाला युजली आपल्याला ते दिसतात. हे त्याचं एक्झाम्पल आहे क्लास 2 एक्झाम्पलमध्ये. आता हे जर का मिनिट मेडचं बघितलं त्याच्यामध्ये 0% ॲडेड शुगर आहे. ह्याच्यातनं जी येणारी जी शुगर आहे 24 ग्रॅम ही नॅचरली कमिंग फ्रॉम द ऑरेंजेस. आणि ह्याच्यात व्हायटमिन सी जर का तुम्ही बघितलं ते 80% आहे. त्याचा अर्थ जर का आपण ते जर ऍड करत असतील की दिस इज अ गुड सोर्स ऑफ व्हायटमिन सी विच इज ट्रू, कारण ते क्लास 2 न्यूट्रिएंट्स मध्ये आहे आणि ते 80% पेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे तिसरा ग्रुप, थर्ड ग्रुप ऑफ न्यूट्रिएंट, ज्याला आपण स्पेसिफिक ग्रुप ऑफ न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं, ते हेल्थ इंटरेस्टेडशी रिलेटेड असतात. ते युजली 120% पेक्षा एक्सीड होऊ शकत नाही त्या लेबलवरती. मग त्या 120 पेक्षा रिस्ट्रिक्टेड लेबल्स कुठली असतात की जे जाऊच शकत नाही 120 पेक्षा जास्त पुढे, ते म्हणजे कॅलरी, शुगर, टोटल फॅट, सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम. ते जर का कुठल्याही कारणास्तव कुठल्याही रिझनमुळे ते जर का 120 पेक्षा जास्त गेले तर ते फेल होऊ शकतं. म्हणजे दॅट पर्टिक्युलर आयटम विल बी फेल्ड. ते तुम्हाला मिळत नाही, म्हणजे घेऊ शकत नाही तुम्ही. नंतर 4 मेजर टाइप्स ऑफ क्लेम्स. आता युजली आता आपण शेवटाकडे चाललोय तर एक 2-4 स्लाइड्स आता आपल्या राहिल्यात शिल्लक आणि मग आपण क्वेश्चन्स घेऊ. त्याच्यामध्ये 4 मेजर क्लेम्स कुठले असतात तर हेल्थ क्लेम असतात, ऑथराइज्ड क्वालिफाईड क्लेम असतात, न्यूट्रिएंट कंटेंट क्लेम्स असतात आणि स्ट्रक्चर आणि फंक्शन क्लेम्स असतात. तर त्याच्यात न्यूट्रिएंट कंटेंट आणि हेल्थ क्लेमकडे आपण पटकन बघूया. तर न्यूट्रिएंट कंटेंट क्लेम काय काय असू शकतात लेबलवर, तर आउटसाइड म्हणजे आउटसाइड ऑफ द न्यूट्रिशन फॅक्ट लेबलपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी लिहिलं गेलेलं असतं त्याच्यावर. आणि मग त्याच्यात त्यांनी लिहिलं असतं की हाय किंवा लो, म्हणजे एखादं कार्बोहायड्रेट हाय किंवा प्रोटीन लो असं पण लिहू शकलं. त्या लेबलवरती लिहिलं असेल दिस इज अ हाय प्रोटीन फूड, दिस इज अ लो प्रोटीन फूड, दिस इज अ लो कार्बोहायड्रेट फूड असं लिहिलं गेलेलं होऊ शकतं. किंवा एखाद्या लेबलवरती दिस इज प्रेझेंट और दिस इज ऍबसेंट असं देखील लिहू शकतात. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जर का 10% पेक्षा जास्त किंवा इक्वल टू असेल, म्हणजे सॉरी कमी किंवा इक्वल टू असेल तर ते गुड सोर्स, कंटेन्स, प्रोव्हाइड्स असे प्रकार असतात. तसंच 20% पेक्षा कमी जास्त असेल तर ते एक्सलंट सोर्स, हाय सोर्स, रिच इन असंही लिहू शकतात. किंवा ऍडिशनली इट कॅन ऑल्सो से इट इज फ्री ऑफ फॅट, इट इज लो फॅट, इट इज रिड्युस्ड फॅट. पण ह्याचा अर्थ काय, म्हणजे कसं वाचायचं मग आपण. तर त्या हेल्थ क्लेमचं हे एक एक्झाम्पल दिलं गेलंय की त्या चिरिओसच्या बॉक्सवरती हे लिहिलं गेलेलं असतं की 3 grams ऑफ सॉल्युबल फायबर कॅन हेल्प इन द रिड्यूस द रिस्क ऑफ हार्ट डिझीज. म्हणजे हे मे त्याच्यावरती लिहिलेलं असतं किंवा इट्स लाईक अ जनरलाइज स्टेटमेंट ऑन द हेल्थ क्लेम्स. मग त्या हेल्थ क्लेम्स वरती असं कधीही लिहू शकत नाही की हे करेलच
hey, this is not how it should be. This is not the claim which is made or not approved. So this is a generalized claim. आता ह्याचं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे, परवाच्या दिवशी मी एक ऑरेंजेसची बॅग आणली होती, ऑरेंज ज्यूस काढण्यासाठी म्हणून. तर त्याच्यावरती हे मला लेबल्स, जे जस्ट अन एक्झाम्पल ऑफ द लेबल, त्याच्यावरती एक मीडियम ऑरेंज तुम्ही बघितलं, त्याच्यात 11 सर्विंग आहेत, म्हणजे 11 ऑरेंजेस होती त्याच्यात. त्या 11 ऑरेंजेस पैकी एक मीडियम ऑरेंज जर का तुम्ही घेतलं तर साधारण 145 ग्रॅमचं ते सर्विंग असेल. तर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड ॲडेड शुगर 0, म्हणजे ते नॅचरल फूड आहे, काही नाही आहे दुसरं त्याच्यात, फॅट नाही, सॅच्युरेटेड फॅट नाही, कोलेस्ट्रॉल नाही, कार्बोहायड्रेट ते जे येणार आहे मला, ती एनर्जी जी मिळणार आहे ती कदाचित फायबर आणि कार्ब्समधनच मिळणार, म्हणजे जे काय असेल त्याच्यातनंच मिळेल. तर कार्बोहायड्रेट 7%, डायटरी फायबर 11%, विच इज गुड. आणि ह्याच्यामध्ये खालती जे आपले न्यूट्रिएंट लेबल आहे त्याच्यामध्ये व्हायटमिन डी काही नाहीये, परंतु मला कॅल्शियम मात्र 91 मिलीग्रॅम म्हणजे 100% मिळत आहे. सॉरी, व्हायटमिन सी. याचा अर्थ दिस इज अ गुड सोर्स ऑफ व्हायटमिन सी विच आय कॅन टेक. त्याचबरोबर पोटॅशियम 250 मिलीग्रॅम 6%. सो ऑरेंजेस आर ऑलवेज हाय इन पोटॅशियम, वी ऑल नो अबाउट दॅट. सो ज्यांना हाय पोटॅशियम डाएट आहे त्यांना ऑरेंजेस रिस्ट्रिक्टेड असतात. सो पण दिस इज अ गुड क्वालिटी एक्झाम्पल, की आपण तर प्रत्येक ऑरेंजेस मध्ये एवढंच 91 मिलीग्रॅम असू शकतं का? नॉट नेसेसरीली. दिस इज अ जनरलाइज स्टेटमेंट, पण दिस होल बॅग कंटेन्स अ जनरली इट्स अ गुड सोर्स ऑफ व्हायटमिन सी, की ते लिस्टेड आहे, इट्स अ गुड सोर्स. त्याचबरोबर इंग्रेडियंट्स मध्ये बघाल तर ही ऑरेंजेस इज अ मेन इंग्रेडियंट, कारण तेच आहे त्याच्या पिशवीमध्ये. पण त्याच्या बरोबरीने त्याच्यावरती कोटिंग केलं गेलंय टू मेक शुअर की ते एक्सटेंडेड राहील, म्हणजे त्याच्यावरती कीड पडू नये म्हणून त्याच्यावरती बीज बॅग्स लावलाय, किंवा एक लाख म्हणतो ना आपण, लाख रेझिन लावलाय, की ते जस्ट फ्रेशनेस एक बिल्ड करण्यासाठी. पण ते काय आपण खात नाही तसंच. पण परंतु जर का तुम्हाला ग्रेटिंग करायचं असेल तर जस्ट बी केअरफुल, की तुम्ही जर का झेस्ट काढणार असाल त्याचं, तर ते कदाचित बीज बॅग्स यू आर इनहेलिंग, बट इट इज जनरली अ सेफ कॅटेगरी, कारण ते ग्रास कॅटेगरीमध्ये जातं. आता फ्यू क्लेम्सचे एक आपण एक्झाम्पल भरू, म्हणजे याचा अर्थ फॅट फ्री लिहिलं गेलं असेल, याचा अर्थ काय आहे? तर फॅट फ्रीचा अर्थ की इट मस्ट कंटेन लेस दॅन 0.5 मिलीग्रॅम्स पर सर्विंग ऑफ द फॅट. तसंच फ्रीचा अर्थ म्हणजे काय? तर जेव्हा 0.5 ग्रॅम पेक्षा फॅट फ्री, सॅच्युरेटेड फॅट फ्री तेवढंच, कोलेस्ट्रॉल म्हणजे 2 मिलीग्रॅम. पण हा अगेन चार्ट यू शुड कीप इट फॉर रेफरन्स. आणि जेव्हा लो म्हणतो आपण, लो कॅटेगरी म्हणजे काय? तर इट डू नॉट कंटेन मोर दॅन 3 ग्रॅम्स पर फॅट, मोर दॅन 1 ग्रॅम फॉर सॅच्युरेटेड फॅट, not more than 140 milligram per serving on the low sodium. So people who are on the low sodium diet, they should always watch for the thing which is always less than 140 milligram. That is the thumb rule basically. लो कॅलरीजचा अर्थ तर एका त्या फूड मधनं तुम्हाला 40 कॅलरीज पेक्षा जास्त मिळू शकत नाही. सो दिस इज जनरलाइज स्टेटमेंट. सो फायनली आपल्या सगळ्यांचा जो टेक होम आपण ज्याला म्हणतो ना, ऍडवाइस फॉर ऑल ऑफ अस is eat healthy, stay healthy, basically be mindful about what you choose. We are spending a lot of money on buying those stuff, whether it is food, supplement, whatever it is, just be mindful about that. And this is my information. So finally we have come to an end. I think आपण थोडं 10 मिनिटं पुढे गेलोय. So I hope we have time for the questions. अलका, तू वाचशील का वाचून दाखवू क्वेश्चन्स? हो, आलेत का? बघते मी. एक सेकंड. Who verifies the information is correct, particularly on Indian products? Indian products. So Indian products जे इथे आणणारे जे इंडियन प्रोडक्ट्स असतात ते एफडीएच्या थ्रूच जातात. जे काय असेल ते एफडीए कडनं व्हॅलिड असावंच लागतं, त्याच्याशिवाय ते जाऊ नाही शकत पुढे. Anjali, when you get a chance, can you please speak about expiration dates across the product and how closely consumers should follow it? This is a very good question, but again, प्रत्येकाचं ह्याच्यावरती आमचे थोडेसे वेगळे व्ह्यूज आहेत. The people who work in the pharmacy, we have a different view. आणि ते आमचे जे I'm not supposed to say certain things, but I would say to be on the safer side, follow whatever has been written on the labels, कारण बऱ्याच वेळा त्याचा एक पर्टिक्युलर डेट दिलेली असते, कारण ते कदाचित पुढे जाऊन त्याचा स्टडी नसेल. ते एवढ्या पर्टिक्युलर डेट पर्यंत चांगले राहू शकतात, फ्रेशनेस त्याचा असतो. बऱ्याच वेळा त्या फ्रेशनेस पेक्षा म्हणजे डेट पेक्षा पण कमी दिवसांमध्ये तो पदार्थ कमी खराब देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो डेट पेक्षा पुढे न गेलेलं बरं. असं नाही याचा अर्थ होतो की सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये व्हॅलिड होतात, परंतु ॲज आय सेड, बिकॉज ऑफ अवर प्रोफेशनल साइड, I should not be talking too much about that stuff. There are multiple things which you can use it after the expiration also. Can you explain more in detail the difference and comparison between the meat-based diet and vegetarian diet, diabetes? अरे हा आता I wish I could, पण हा
इट्स कम्प्लिटली डिफरंट टॉपिक आहे आणि आय थिंक वी कॅन टेक अ सेशन ऑन दॅट की डाएटचं कंपॅरिझन कसं करू शकू आपण. व्हॉट इज अ सेफ सोडियम कंटेंट टू व्हॉट यूज एज अ प्रिझर्वेटिव्ह. सो अभी ते जो चार्ट दिलाय ना तो त्या चार्टला रिफर करा तुम्ही. सो युल गेट एन आयडिया अबाउट दॅट. Diabetic supplement, what brand is this? Oh, so this one is actually Metagenics चा brand आहे हा. It is called सांगते तुला. अर्चना ते मी तुम्हाला टेक्स्ट करते. आय डोंट हॅव अ नेम ऑन टॉप ऑफ माय हेड बट दिस इज व्हेरी युजफुल. याचा खूप उपयोग होतो. ओके, थँक्यू. या, आय विल अप्रिशिएट दॅट. नाही नो, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी पाठवते तुम्हाला. Oh, great, thanks. If I manufacture a food product, who should I approach to get the nutritional label? In other words, who does ka? Oh, so Pallavi, if you are manufacturing the products, then you should approach to the either a dietitian or a nutritionist for the labels. Is it necessary to watch the content in the supplements if they are prescribed by endocrinologists? Supplements by endocrinologists. Usually I have not seen any doctors particularly recommending a supplement. Samja tani general supplement recommendation asil, it is always a good thing to watch what you are taking because it's our own rights to see what we are eating. आणि आपलं शरीर हे आपलं आहे. आपल्यापेक्षा जास्त त्याला कोणी उपयोगी नाही म्हणजे त्याचा विचार करू शकत. त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय आवश्यक आहे मग ते खूप जास्त क्रिटिकली असेल तरी चालेल. म्हणजे आपण क्रिटिसाइज केलं आपल्यालाच तरी चालेल, पण प्रत्येक गोष्ट बघून घ्या की काय आहे त्याच्यामध्ये. Should the skin of fruits sprayed with wax and raisins to be removed like egg, apples? So, Anjali, I'm not getting your question. Raisins being removed like ना म्हणजे काही गोष्टींचं ऑफकोर्स या काही गोष्टींचं तुम्हाला कारण आता ॲज आय सेड ते आपण ऑरेंजेसचं एक्झाम्पल पाहिलं त्याच्यावर लिस्टेड आहेच आणि आय एम शुअर की ते जर का ऍपल वरती वगैरे पण असेल ना तर त्याच्यावर लिस्ट केलं गेलं असेल पण ते आपण कधीच बघत नाही. दॅट्स अ थिंग. आपण फक्त बॅग उचलतो, घरी येतो, धुतो आणि कापतो आणि खातो, पण परत त्याच्यावरची पाठीमागची लेबल्स आपण वाचायचा प्रयत्न नाही करत की त्याच्यावर काय आहे. तसंच काकड्या वगैरे तुम्ही जेव्हा घेता ना तर हाताला असं गुळगुळीत ते लागतं, हातात चिकट लागतं. स्पेशली इंडियन स्टोअर मध्ये वगैरे तुम्ही गेलात किंवा रेग्युलर ग्रोसरी स्टोअर्स मध्ये जरी गेलात तरी ते तो असा हाताला लागतं ते वॅक्स. सो या त्या आणि स्पेशली जे आपले नॉट इंग्लिश क्युकंबर्स पण इकडची जी जाड सालाची क्युकंबर्स असतात त्याच्यावर तर असतंच असतं, त्याच्यामुळे ते सोलून घ्यायचंच म्हणजे ते आवश्यकच आहे. ऐकलंस का? Even if it doesn't say added sugar, how safe is the natural sugar for diabetic people and what should be the limit to be? Natural sugar, आता प्रत्येक तुमच्या फळांमध्ये वगैरे नॅचरल शुगर ही असतेच. सो दॅट डज नॉट मीन दॅट आणि प्रत्येक डायबेटिक लोकांना शक्यतो तुम्ही नॅचरली शुगर जी स्पेशली फ्रुक्टोज फॉर्म मध्ये जरी असली, फ्रुक्टोज हे तुमचं काय इमिडिएटली शुगर वाढवत नाही ब्लड मधलं, पण इट डज गेट स्टोअर म्हणजे हे नंतर वाढवू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी नॅचरल शुगर खात असाल तरी कुठल्या प्रकारची शुगर खात आहे ह्याचं लिमिट हे प्रत्येक माणसावरती डिपेंड करते की तुमचा ऍक्च्युअल ब्लड लेवल्स किती आहेत. परंतु जर का तुम्ही शक्यतो शुगर टाळलीतच, एक्सेस ऑफ इव्हन द नॅचरल शुगर शक्यतो वरनं टाकायची तर उत्तम आहे. कारण आपल्या जेवणामधनं आपण जे कार्बोहायड्रेट्स घेतो त्याच्यामधनं आपल्याला शुगर मिळतेच आहे. जे साधं दूध जरी म्हटलं ना, आपण म्हणतो की आम्ही बिन साखरेचा चहा पितो, ते नाही आहे, ते खरं स्टेटमेंट नाहीये. आपण दूध टाकतो त्याच्यात, दुधामध्ये लॅक्टोज आहे, त्यात साखर आहे, म्हणजे तुम्ही साखरेचा चहा घेताय. सो इट्स नॉट दॅट यू आर नॉट टेकिंग एनी शुगर फ्री टी. जर का ब्लॅक टी जर का घेत असाल तर येस, यू आर ऍक्च्युअली नॉट प्रॉब्ली टेकिंग एनी ऍडेड मिल्क इन दॅट. अल्ट्रा प्रेशराइज्ड मिल्क गुड और बॅड? अल्ट्रा प्रेशराइज्ड इज ओके. इट्स नॉट लाईक अ म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, इट्स नॉट लाईक अ हार्मफुल थिंग ॲज सच, ॲज लॉंग ॲज यू आर ओके विथ द म्हणजे त्याच्यातले सगळ्याच कंटेंट दिलेले असतील त्यांनी. So it's okay to have it. I think that's all I have. I hope ki it was not too much over the खूप टेक्निकल गोष्टी नव्हत्या.